नमस्कार सगळ्यांचं. बापरे. हा सुनंदा दिसली मला तू. अनुराधा तू पण दिसली. अनुराधा पण दिसली मला. येत आहेत सगळ्या आल्या आहेत, जॉईन झाल्या आहेत, होत आहेत. आता मग कार्यक्रमाला सुरुवात आपले 100 झाले तर मग आपले स्टॉप करावं लागतं का मग आपल्याला? मग 100च्या वर नाही. 100ची लिमिट आहे आपल्याला. 100ची लिमिट आहे. त्यामुळे जे नंतर जॉईन होतील त्यांना नाही. हो सुरू करूया. नमस्कार, मी रश्मी जोशी, आधार रेखा प्रतिष्ठान तर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपलं हे आधार माला यातलं 21वे पुष्प गुंफण्यासाठी संपदाताई वागळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याबरोबरच तुम्ही पण सगळेजण नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात. आपल्या आजच्या वक्त्यांची ओळख करून देण्यापूर्वी थोडक्यात मी आधार रेखा प्रतिष्ठान याबद्दल तुम्हाला माहिती देते आणि त्याचबरोबर आधार माला हे जे आपलं वेब सेशन चालू आहे त्याबद्दलही थोडक्यात बोलते. आधार रेखा प्रतिष्ठान ही ठाण्यातील एक रजिस्टर्ड ATG प्राप्त असलेली अशी संस्था आहे आणि आम्ही कर्करुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप म्हणून काम करतो. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये तज्ञांची व्याख्यानं आहेत, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स आहेत, आमची कॅन्सर विषयक पुस्तकांची लायब्ररी आहे, योगाचा वर्ग, प्राणायामाचा वर्ग, असे विविध उपक्रम आमचे वर्षभर चालू असतात. संपदाताई तुमचं स्वतःच जरा म्यूट करता थोडा वेळ. तुम्ही बोलताय कोणाशी ते ऐकत. हा, तर असे वर्षभर कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्याला माहितीये की मार्च महिन्यापासून आपण कोरोनाच्या सावटाखाली आहोत आणि त्यामुळे घराबाहेर पडणं आपल्याला काय, कर्करुग्णांना काय, अतिशय कठीण झालं होतं. आणि ह्या काळात म्हणजे जुलै महिन्यापासून आम्ही ही आधार माला हे वेब सेशन इथे चालू केलंय. आज 5 महिने पूर्ण होत आहेत आणि 21वे पुष्प आज गुंफलं जाणार आहे आणि आजच्या पुष्पानंतर आपण ह्या पर्वासाठी थांबणार आहोत. आता ह्या पर्वामध्ये आधार मालाच्या वेगवेगळ्या जी सेशन्स झाली त्याच्यात अनेक जण येऊन गेले. त्या सगळ्यांचा आज इथे उल्लेख करणं मला आवश्यक आहे. शेवटी आभार प्रदर्शन आपल्या आजच्या पाहुण्यांचं आपण आणि उपस्थितांचं होईलच, पण हे जे सगळेजण आतापर्यंत आपल्याकडे येऊन गेलेत त्याची यादी मी वाचते आणि जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल की आपल्या आतापर्यंतच्या विषयात आणि तज्ञांमध्ये किती विविधता होती. आपण सुरुवात केली जुलै महिन्यात प्राणायामावर. मिनलताई चिलेकर ह्या आपल्याशी, ज्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या तज्ञ आहेत, त्या आपल्याशी बोलल्या होत्या. त्याच्यानंतर हस्तमुद्रा हा विषय घेऊन दीपा जोशी आपल्याशी गप्पा मारायला आल्या होत्या. नंदिनी गोऱ्यांनी त्यावेळेस अतिशय आवश्यक असा विषय हाती घेतला होता आणि तो म्हणजे भय इथले संपत नाही. कोरोनाचं जे आपल्यावर त्या काळामध्ये जो जास्त आपल्यावर एक भयाचं सावट होतं, त्या काळामध्ये अतिशय आपल्या मनावरचं ओझं हलकं करण्याचं काम नंदिनीताईंनी केलं होतं. यानंतर अतिशय सुंदर प्रेझेंटेशन सह निसर्गोपचार बद्दल बोलण्यासाठी अंजनाताई राठी आल्या होत्या. तर केवळ चालण्याने किती उपयोग होऊ शकतो हे आपल्याला ऍडव्होकेट लायन अरुण देशमुख यांनी सांगितलं. प्रथमोपचारासारखा साधा विषय होता, पण त्याच्यावर पण अतिशय सुंदर विवेचन अनिता थत्ते यांनी केलं. आपल्याकडे आयुर्वेदिक डॉक्टर येऊन गेले आणि त्यांनी प्रतिकार शक्ती, डॉक्टर कीर्ती देव या त्याच्याबद्दल बोलल्या. तर आयुर्वेदाची आपल्याला ओळख करून दिली डॉक्टर संजय लेले यांनी. संधिवाताबद्दल, संधी योग मध्ये डॉक्टर अंजली गांगल आलेल्या होत्या. तर नवरात्रामध्ये आपण एक सांगीतिक गप्पांचा कार्यक्रम केला होता आणि त्याच्यासाठी अभय गडियार सर आवर्जून उपस्थित होते. कॅन्सर रोज डे आपण साजरा केला आणि 22 जणांना आपण त्या दिवशी व्हर्च्युअली गुलाब पुष्प देऊन फेलिसिटेट केलं.
त्यांच्या लढ्याला सलाम केला एक प्रकारे. आणि त्या दिवशी ज्या आपल्याकडे निमंत्रित पाहुण्या होत्या त्या स्वतः कॅन्सर फायटर आहेत आणि त्या आहेत डॉक्टर रुजुता पाटील कुशलकर. त्याच्यानंतर आयकरासारखा विषय घेऊन आमच्या आधार रेखेचे सीए नितीन गोखले सर आले होते. तर नेत्रदान याविषयी श्रीपाद आगाशे सर, नंतर कर्णबधिरतेच्या बद्दल बोलण्यासाठी डॉक्टर आसावरी शिंदे. याच्यानंतर दिवाळीतला जो आपला कार्यक्रम होता तो परत एकदा संगीतावर आधारित होता. पण मी कायम सांगते आणि आजही म्हटलं तसं आधार मला हे हेल्थ याला फोकस ठेवून आपण वेगवेगळ्या तज्ञांना इथे बोलवतो आणि त्यामुळे संगीताचा आणि आजारांवर त्याचा कसा काय उपयोग होऊ शकेल हे मोहन पेंडसे आणि त्यांचे शिष्य यांनी अतिशय सुंदररित्या आपल्या समोर प्रस्तुत केलं. ॲक्युप्रेशर हा विषय घेऊन सदानंद बोंद्रे सर आलेले होते. तर विगन ही जी नवीन एक आपल्याला जीवनशैलीची आपल्याला जी ओळख करून दिली त्याच्यासाठी आल्या होत्या वृंदाताई टिळक. प्राण्यांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे पेट थेरपीद्वारे आपल्याला सांगितलं विजडम सेंटरच्या रोहिणी, श्रुती आणि पूनम यांनी. तर मागच्या वेळेस आपण मधुसूदन सोहनी यांना भेटलो होतो आणि अतिशय आवश्यक असा विषय त्यांनी हाताळला आणि तो म्हणजे नामांकन आणि इच्छापत्र. आज आपल्यामध्ये संपदाताई वागळे उपस्थित आहेत आणि त्यांनी एक वेगळा विषय घेऊन ते आज आपल्याशी बोलणार आहेत. ठाण्यातल्या लोकांना संपदाताईंची ओळख आहे. ठाण्याबाहेरच्या लोक सुद्धा त्यांना एक स्तंभ लेखिका, ललित लेखन करणाऱ्या उत्कृष्ट लेखिका म्हणून ओळखतातच. त्यांची रीतसर ओळख आपल्याला करून दिली जाईलच. पण त्यापूर्वी मी म्हटलं तसं शेवटचं आभार प्रदर्शन वेगळं होईल. आता मी सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतेय कारण एखादा कार्यक्रम 5 महिने दर मंगळवारी वेगवेगळा विषय निवडून वेगवेगळ्या तज्ञांना बोलवून चालवणं याच्यात अनेक जणांचा सहभाग होता. दरवेळेस दिसत होते मी की रश्मी जोशी आधार रेखातर्फे स्वागत करतायत, पण मला मदत करायला किंवा माझ्या मागे अनेक जण उभे होते आणि त्यांचा आवर्जून मी इथे उल्लेख करू इच्छिते. त्या आहेत अंजली लेले, संगीता कुलकर्णी, सुमिता दिघे मॅडम, अनिल हरोलीकर सर, आदित्य गोडबोले ज्यांनी मला हे झूम कसं वापरायचं इथपासून माझी सुरुवात झाली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं. शिरीष जोशी, विशाल कुलकर्णी, याबरोबरच माझा मुलगा कुलभूषण जोशी ज्यांनी हे आपल्याला झूम अवेलेबल करून दिलेलं आहे आणि मार्गदर्शन पण तो मला वेळोवेळी करत असतो. सर्व पार्टिसिपंट्स, मी आता संपदाताईंशी बोलताना म्हटलं की आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला कमीत कमी 70 लोक, मग नवरात्र आहे, दिवाळी आहे किंवा इतर कुठलाही सणवार आहे तरी 70 जण कमीत कमी उपस्थित होते. आणि आज आपण नक्कीच अनेक कार्यक्रमांना 100 ही आपली लिमिट असल्यामुळे 100 पर्यंत आपण पोहोचून तिथे आपल्याला थांबावं लागलं आणि आज पण तसंच होणार आहे हे दिसतंय. तर सर्व पार्टिसिपंट्स, या पार्टिसिपंट्स मध्ये पुण्याहून, नाशिकहून, कोल्हापूरहून, बेळगावहून आणि भारताच्या बाहेर अमेरिकेतनं जॉईन झालेले लोक सुद्धा आहेत. हे पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की पहिल्या कार्यक्रमापासून आजचा कार्यक्रम एकही न चुकवता सगळे कार्यक्रम बघणारे सुद्धा आपल्याकडे श्रोते इथे आहेत आणि या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण आजच्या ह्या शेवटच्या पुष्पापर्यंत पोचलेलो आहोत. आता मी संगीताताई कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या ज्या पाहुण्या आलेल्या आहेत संपदाताई वागळे त्यांची ओळख करून द्यावी. संगीता कुलकर्णी. धन्यवाद रश्मीताई. सर्वप्रथम आजच्या आपल्या वक्त्या संपदाताई वागळे आणि सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण सहजासहजी आपले विचार, वर्तन, व्यवहार यामध्ये बदल करू इच्छित नसतो. आपल्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी आपलं मन तयार नसतं. पण या दैनंदिन कार्यामध्ये थोडासा बदल करून बघितला तर आपल्याला नक्कीच एका वेगळ्या वातावरणाची प्रचिती येऊ शकते. प्रॉब्लेम कोणाला नसतात, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तरही असतंच की. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी आपल्या हक्काच्या माणसं गरजेची असतात. त्यांच्या व्यतिरिक्त आणि त्याच्या पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपलं मन धावत असतं.
खरंच हे मनाचं प्रकरण खूप छान असतं. जागा न सोडता ते हजारो मैल भटकत असतं आणि सगळ्यांना भेटत असतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठिकाणी जाऊ शकतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधीच विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. परंतु जेव्हा निवडलेलंच आवडायला लागतं, तेव्हा तडजोडीचा प्रश्नच उरत नाही. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं त्याचा अर्थ जगण्या पलीकडचं जीवन जगताना समजतो. सांगायचं झालं तर परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं. कारण त्या हॉलचा परीक्षेपुरताच संबंध असतो. पण जीवन जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत, तेव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो. या बाबींची जाणीव होणं म्हणजेच जगण्या पलीकडचं जीवनाची अनुभूती होय. फसगत नव्हे मनाची मशागत या विषयावर बोलण्यासाठी लेखिका व सामाजिक कार्यकर्ता संपताताई वागळे आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रदीर्घ नोकरी केल्यानंतर 2001 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्या आपल्या जीवनाची दुसरी बहारदार खेळी खेळत आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर एप्रिल 2001 मध्ये ठाण्यात आचार्य अत्रे कट्टा या मुक्त व्यासपीठाची स्थापना केली आणि ठाण्याचे सांस्कृतिक ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यासपीठावर आजवर 950च्या वर कार्यक्रम संपन्न झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित प्रसिद्ध वृत्तपत्रातून 6 वर्षे सदर लेखन, डिसेंबर 2012 मध्ये विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या 450 लेखांपैकी निवडक 35 व्यक्तिचित्रात्मक लेखांचे सकळ जन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये वळसा वयाला हे पुस्तक प्रकाशित झालं, तर 2015 मध्येच सत्पात्री दान हे पुस्तक प्रकाशित होऊन त्याच्या दोन्ही आवृत्त्या संपल्या. अत्रे कट्ट्याच्या तपपूर्तीच्या निमित्ताने आमचा कट्टा आमची माणसं या पुस्तकाचं संपादनही त्यांनी केलं. पुढील महिन्यात मॅजेस्टिक तर्फे 4थे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे आणि तर 5वं लिखाणांच्या अखेरच्या टप्प्यात. 1 ऑक्टोबर 2007 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त झी 24 तास वाहिनीवर विशेष मुलाखत. 26 जुलै 2015 ला रेडिओ नगर 90.4 FM वाहिनीवरून 1 तासाची विशेष मुलाखत. महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार 2011 मालिका विभागासाठी परीक्षक म्हणून निवड. सामाजिक बांधिलकीचा गुलदस्ता. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून बेघर व मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम करणाऱ्या अहमदनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या संस्थेला गेल्या 3.5 वर्षात 1 कोटी रुपयांच्या वर निधी मिळवून दिला व लोकसत्तेत लिहिलेल्या लेखातून 4 संस्थांना प्रत्येकी 10 ते 15 लाख रुपयांची मदत मिळाली. त्याचबरोबर संपदाताई, आई, पितृदेवो भव, सहजीवनातील गमती जमती, एक पायरी उंच, नात्यांच्या पलीकडची नाती, मला भेटलेली माणसं अशा अनेक विविध कार्यक्रमांचे सादरीकरण मुंबई, ठाणे, पुणे, पेण, इंदूर, धुळे, सांगली इथे त्यांचे झालेले आहेत. स्टेट बँकेत असताना ग्राहक सेवा व निधी संकलन या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल स्मृती चिन्ह देऊन त्यांचा कार्यासाठी नवदुर्गा पुरस्कार, 2013 साली व्यास क्रिएशन तर्फे सेवारत्न पुरस्कार, 2012-13 ला ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा सकळ जन या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, 2015 साली फेसकॉम या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेतर्फे पत्रकारिता पुरस्कार, आम्ही उद्योगिनी या संस्थेतर्फे महिला दिनाला पुरस्कार व ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे गौरव पुरस्कार. तर 2017 साली हिंदू जागृती मंडळ ठाणे नवदुर्गा पुरस्कार.
अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा आपल्या आजच्या व्यक्त्या संपदाताई वागळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मी त्यांना कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते आणि मी माईक त्यांच्या सुपूर्द करते. संपदाताई वागळे. धन्यवाद. संगीता, धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. आज सर्वप्रथम मी रश्मी जोशी हिने मला संधी दिली आधारमाला व्याख्यानमालेत माझे विचार प्रकट करण्याची, त्याबद्दल मी तिचे आभार मानते. आणि हे आधारेखा प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत श्री अरविंद जोशी, कैलासवासी अरविंद जोशी यांचा 28 नोव्हेंबरला 3रा स्मृती दिन आहे. तर आधी आपण एक त्यांच्या काही आठवणी जागूया. तर मला त्यांची माझी भेट आचार्य यात्रे कट्ट्यामध्ये झाली. 2008 साल असावं ते. आणि 2008 साली एक अशी उंच बारीक कृश व्यक्ती मागे येऊन कट्ट्याच्या मागे येऊन उभी राहायची, थोड्या वेळा निघून जायची. तेव्हा त्यांची आमची ओळख नव्हती. नंतर कळलं की ते अरविंद जोशी, आणि ते त्यावेळेला कॅन्सर मधून डिप्रेशनच्या काळात होते. पण नंतर त्यांनी ज्या प्रकारे स्वतःला जिद्दीने त्या कॅन्सरशी फाईट करून स्वतःला बाहेर काढलं ना, तेव्हा तो कॅन्सर सुद्धा थक्कच अवाक झाला असेल त्यांचं ते धैर्य बघून. आणि 12 वर्ष तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांनी झुंज दिली, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की स्वतःला लिव्हिंग विथ कॅन्सर असतानाच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात स्वतःला गुंतवून घेतलं. त्यातले म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथ तुमच्या दारी हा जो उपक्रम आहे तो त्यांनी ठाण्यात आणला, आणि आज त्या उपक्रमा आधारे 65 पेट्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. एवढंच नव्हे, त्यांनी 19 पेट्या काही वृद्धाश्रमांना दिल्या आहेत, आणि त्या पेट्या ते स्वतः दोघं जण जायचे आणि दर 6 महिन्यांनी ते इकडून तिकडे ते फिरवायचे. त्याच्या जिज्ञासा ट्रस्ट ही विद्यार्थ्यांना घडवणारी जी ठाण्यातली संस्था आहे त्याच्यामध्ये ते कार्यरत होते. वनवासी कल्याण आश्रम याच्या मासिकाचं वार्षिक मासिक निघतं त्यांचं, त्याचं 3 वर्ष सलग त्यांनी संपादन केले. आधारेखेचं काम तर त्यांचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि आचार्य यात्रे कट्ट्यावर आमच्या काय पद्धत आहे की दर दोघं कार्यकर्ते कार्यक्रमांचं नियोजन 2-2 महिने करतात. तेव्हा जेव्हा जोशी दाम्पत्यांची जेव्हा टर्न असेल तेव्हा आम्हाला अगदी कळायचं की आता हटके कार्यक्रम काहीतरी आपल्याला बघायला मिळणार. आणि खरंच त्याचं नियोजन अरविंद 6 महिने आधी करायचं त्यांचं असायचं, आणि वेगवेगळे कार्यक्रम आणायचे. त्यातले 1-2 मला आठवत आहेत. त्यांनी महिला दिन होता आणि त्यावेळेला नेहमी आपण प्रकाश झोतात असणाऱ्या बायकांना आमंत्रित करतो ना, तर त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या पण वेगळं काम करणाऱ्या अशा तरुण मुलींना आमंत्रित केलं होतं. त्यातली एक स्मिता शिरोडकर मला आठवते की सिडको मध्ये टाउन प्लॅनिंगचं काम करत होती, वेगळं क्षेत्र. पर्यावरणामध्ये पर्यावरण हेच क्षेत्र निवडलेली सीमा हर्डीकर एक होती, आणि त्यांचे अनुभव ऐकताना आम्ही अक्षरशः अवाक झालो. त्याच्यानंतर सोनिया परचुरे हे नाव आपल्याला माहितीये, पण तिच्या माहेरची मंडळी मुळे मंडळी ही किती वेगळं काम करतायत हे आम्हाला अरविंद जोशींमुळे कळलं. कुटुंब रंगले कार्यात हे हेडिंग खाली त्यांनी त्यांची मुलाखत घेतली, आणि ते कट्ट्याच्या इतके जवळ असून आम्हाला त्या दिवशी उलगडली. सिंधुताई सकपाळ यांची पण विलक्षण रंगलेली मुलाखती त्यांनीच घेतली होती. असे एक ना दोन अनेक कार्यक्रम आज आमच्या कायम मनात राहिलेले आहेत. तुम्हाला एक सांगू, मी त्यांना हुशार माणूस असं एक टोपण नाव ठेवलं होतं, आणि त्यांना ते मनापासून आवडायचं बरं का. मिस्किल हसायचे ते घेतल्यानंतर. आणि जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला म्हणतात, त्याप्रमाणे देवाने त्याला आपल्याकडे नेलं. परंतु त्यांच्यानंतर स्वतःला सावरून रश्मीने त्यांच्या पत्नीने ज्या प्रकारे ह्या सर्व उपक्रमांना संजीवन दिलं ना, त्याबद्दल तिला हॅट्स ऑफ म्हणायला पाहिजे. तेव्हा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरविंद जोशी यांच्या स्मृतीला अभिवादन करते, रश्मीच्या जिद्दीला सलाम करते, आणि मग मी विषयाकडे वळते. धन्यवाद. आजचा खरा म्हणजे आजचा जो विषय आहे फसगत नव्हे मनाची मशागत, याचे खरं तर ते दोघेच रोल मॉडेल आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की आपली बघा प्रत्येकाची कधी ना कधी आयुष्यात फसगत होते, फजिती होते. माझी तर ती अनेक वेळा झाली. बऱ्याचदा माझ्या चुकीमुळे, आणि कधीतरी दुसऱ्यावर आंधळा विश्वास ठेवण्यामुळे, म्हणजे ती सुद्धा माझीच चुकी झाली. पण कधीतरी काय होतं की जेव्हा आपण फसवले जातो तेव्हा काय होतं, तेव्हा मनाला दुःखाचे कोंब फुटायला लागतात. आपल्याच वाटायला हे का. आणि जेव्हा ही फसगत असते ना, जेव्हा ही अपमानाकडे थोडी झुकायला लागते ना, तेव्हा मनाला औदासिन्य येतं, निराशेने मन घेरतं. कधी कधी निराशा इतक्या टोकाला जाते की उन्मळून पडायला होतं. मग अशा वेळी मग बीपी, डायबेटीस, त्वचारोग, मायग्रेन असे आजार आपल्यावर आक्रमण करण्यासाठी टपलेलेच असतात.
मग अशा वेळी आपल्याला मनाची मशागत करून त्यांना वेळीच रोखावं लागतं. मी काही मानसशास्त्राची जाणकार अभ्यासक नाही, परंतु असे प्रसंग आले तेव्हा मी त्यांना कशी सामोरे गेले, कसं समजावलं मनाला, हे आज मी तुम्हाला मोकळेपणे सांगणार आहे. कारण मोकळेपणे बोलल्याने माणसं जवळ येतात, असा माझा अनुभव आहे. कारण मंगेश पाडगावकरांनीच म्हटलंय, की मन मोकळं, मोकळं, अगदी मोकळं करायचं. जणू पाखरून पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरंय कळतंय मला, शपथ सांगते तुमच्या इतकं छळतंय मला. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं, आपणच आपलं चांदण होऊन अंगणभर पसरायचं, सूर आहेतच. असं म्हणतात कोणते ना कोणते सूर असतातच. सूर आहेतच, आपण फक्त झुलायचं, मन मोकळं, मोकळं, अगदी मोकळं करायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? जरा डोळे उघडून बघा, प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या वनात, पिवळ्या उन्हात डोळे मिटून भुलायचं, मन मोकळं, मोकळं, अगदी मोकळं करायचं. तुम्हाला एक सांगू? प्रत्येकाच्या आत एक गोड गुपित असतं. प्रत्येकाच्या आत एक गोड गुपित असतं, दरवळणारं अत्तर जणू इवल्याशा कुपीत असतं. आतून आतून फुलत विश्वासाने फुलायचं, मन मोकळं, मोकळं, अगदी मोकळं करायचं. शेवटचं कडवं आहे, आपणच असतो आपला पाऊस, न्हात राहा. आपणच असतो आपला पाऊस, न्हात राहा. आपणच असतो आपला सूर, गात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या, मुका घ्यायला फुल आलं त्याला आपला गाल द्या. इवल्या इवल्या थेंबांनी सारं आभाळ पेलायचं, मन मोकळं, मोकळं, अगदी मोकळं करायचं. जणू पाखरून पाखराशी बोलायचं. जणू पाखरून पाखराशी बोलायचं. जणू पाखरून पाखराशी बोलायचं. मला वाटतं ह्या कवितेने आता जरा वातावरण सगळं मोकळं ढाकळं झाले. आणि म्हणून मग आता माझ्या फजितीच्या पहिल्या किस्साकडे वळते. सर्वप्रथम मी माझे फजितीचे काही किस्से सांगणार आहे आणि त्यानंतर मनाला लावलेल्या वळणाविषयी. तर आता मी तुम्हाला एकदम 45-46 वर्षापूर्वीच्या काळात नेते. त्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि बँकेत नोकरी लागली होती, स्टेट बँकेत. आणि त्यावेळेला हे बेस्ट क्वालिफिकेशन होतं लग्न जमण्यासाठी. त्यामुळे लग्नही पटकन जमलं. जमलं म्हणजे काय? चहा पोह्याचा कार्यक्रम झाला, तिकडून होकार आला आणि देणं घेण्याची काय अट नव्हती. ह्या पिरियड मधला हा प्रसंग. 1 तारीख होती त्या दिवशी आणि त्या दिवशी प्रचंड बँकेत आमच्या भांडूप ब्रँच स्टेट बँकेची ना, ती हायवेवर आहे LBS रोडवर आणि तिथे आजूबाजूला बरेच त्यावेळेला तरी खूप भय्यरा. आणि 1 तारखेला सगळे उठून बँकेत हजर होत. एक तर पैसे काढायला, पैसे पाठवायला, पैसे भरायला, काही ना काही निमित्ताने. तोबा गर्दी असायची. आणि आम्ही नवीन होतो ना, त्यामुळे आम्हाला बकरा म्हणजे सेव्हिंग बँक काउंटरवर बसवलं होतं. आणि त्यावेळेला बरं का कॉम्प्युटर वगैरे काही नव्हता. लेजर्स असायची. लेजर्स ओढायची, त्याच्यात पोस्टिंग करायचं, ती मागे टाकायची उचलून, ती मागून साहेबांनी काढली की पुन्हा जागेवर ठेवायची. असं हुप्पा हुय्या असं काम चालायचं. उभं राहूनच काम करायला लागायचं. त्या दिवशी पण अशीच गर्दी होती. 2 तास झाले होते बँक सुरू 9ला बँक सुरू व्हायची. 11 वाजले होते तरी काही गर्दी अजिबात हटत नव्हती. जरा वर बघितलं ना, की असे पासबुक आणि विथड्रॉ स्लिप त्यात घातलेले असे हात समोर आपल्या डोळ्यात जातात की काय असे समोर असायचे. मी मग एकदम बघितलं तर एक वेगळा हात मला दिसला. त्या हातामध्ये एक व्हिजिटिंग कार्ड होतं. मी वर बघितलं, कोण आहे? तर तो आमचा वॉचमन होता बँकेचा. म्हटलं काय आहे? तर तो म्हणाला, "कोई साहब आए हैं, आपको मिलने." अर्थात माझं लग्न जमल्याची गोष्ट मी कोणालाही सांगितली नव्हती बँकेत. आणि मी त्या कार्डावर नजर टाकली तर त्याचं नाव म्हणजे ज्याने मला हो म्हटलं होतं त्याचं नाव. अरे बापरे! तोपर्यंत आम्ही एकमेकांना धड पाहिलंही नव्हतं. मला फक्त त्याचं नाव आणि राहणार पनवेल एवढंच माहिती होतं. आणि ते व्हिजिटिंग कार्ड बघून माझ्या हातापायाला कंप सुटला. अरे हा माणूस आत्ता इथे कुठे? 1 तारखेला एवढी गर्दी, काय कळवलं नाही, काय नाही. काय करायचं? मला क्षणभर काही सुचेना. माझा हात थांबला होता, तर सगळे शेजारची म्हणजे "काय गं, काय झालं?" आता मला सांगावंच लागलं ना. तर ती एकदम एक्साईट झाली. ती म्हणाली, "अरे काय मस्त थ्रिलिंग. अरे आलाय तू जा, जा, जा बाहेर 5 मिनिटं 5-10 मिनिटं बोलून ये. मी बघते इथला काउंटर तोपर्यंत." मग मी म्हटलं उठले मग. आणि मग उठल्यावर माझ्या लक्षात आलं, की अरे बँक सुरू होऊन 2 तास झाले आपण काम करतोय. घाम आलेला आहे, घामाने केस कपाळाला चिकटलेत, अवतार झालेला आहे. आता आपण प्रथमच नीट एकमेकांना बघणार. मग असंच कसं जायचं बाहेर समोर? पण काय करावं तेव्हा तर पर्समध्ये पावडर, कंगवा सुद्धा काही नव्हतं.
तेवढ्यात मला आठवलं की 2 काउंटर सोडून एक पलीकडे डॉली नावाची मुलगी बसायची. तिच्या पर्समध्ये मेकअपचं किट असायचं आणि दर अर्धा तास झाला की ती लिपस्टिक काढायची आणि ओठ रंगवायची. मग लाल बुंद करायची अगदी. म्हणून मग आम्ही तिला टोपण नाव पोपट ठेवलं. मग आता त्या पोपटाकडे आम्हाला रिक्वेस्ट करणं भाग पडलं ना मला. पण तिने पण काय सगळ्यांना झालं होतं कोणास ठाऊक. सगळ्यांनी अगदी आनंद घे, 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 लेके जाओ, लेके जाओ म्हणे. मग मी घेतलं. त्यावेळेला बँकेमध्ये लेडीज रूम पण नव्हती, कॉमन रूम होती. मग कॉमन रूम मध्ये गेले, कोण नव्हतं. नशिबाने कडी लावली आणि काहीतरी मनाला येईल तसा मेकअप केला. बाहेर आले. म्हटलं कोण बघत तर नाही ना आपल्याला. पण सकाळची वेळ होती, सगळेजण कामात होते आणि कोणाचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. म्हटलं नशीब. बँकेच्या बाहेर आले आणि तर कोणीच नव्हतं. वॉचमन एकटा उभा होता. तर मी म्हटलं किधर गए वो साहब? गए होंगे यहाँ का बीड़ी काडी पीने. तो म्हणाला. म्हटलं असं काय? काय बोलले नाही. उभी राहिली. बघा तिथे उभी राहिले 4 मिनिटं, 5 मिनिटं, 6 मिनिटं गेली. हं. मला माझा रागाचा पारा वाढायला लागला. म्हटलं ही काय आधी एकतर नाही कळून तर यायचं नाही. ही बँकेची 1 तारखेची गर्दी एवढी प्रचंड. लोकं आत जातायत, बाहेर पडतायत. मी बाहेर उभी. हे असं कसं? तर आता ठरवलं एक 2 मिनिटं फक्त वाट बघायची आणि नाहीतर मग काय करायचं सरळ जायचं बँकेमध्ये आणि त्याला सांगायचं नंतर की आपण मग ठरवून भेटूया. हे असं मला जमणार नाही बँकेत काम करताना. असा विचार करून मी वळले बँकेकडे जायला दारापाशी आणि काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर आमच्या ब्रँच मधले 5-6 जण जे टवाळखोर मुलं होती. आम्ही सगळे एकाच बॅचला लागलो होतो. ती सगळी हसत खिदळत बाहेर आली आणि त्यांनी एका सुरात गायला सुरुवात केली. कोणतं गाणं? एप्रिल फूल बनाया. अरे देवा! 1 एप्रिल होती ती. तोपर्यंत मला लक्षातही नव्हतं की ती एप्रिलची 1 तारीख आहे म्हणून. बापरे! मला इतकं लाजल्यासारखं झालं. म्हटलं काय हे? आपण कसे फसलो असे? आता एप्रिल फूल वगैरे कोण करत नाही. पण त्यावेळेला ना एप्रिल फूल अगदी जोरात असायचं बरं का. आणि मग मला कळेच ना की ह्यांना ते व्हिजिटिंग कार्ड कुठून मिळालं या लोकांना. नंतर मला असं कळलं की ह्यांना कुठूनही माझ्या इतकीच बातमी लागली होती की अमुक अमुक नाव आणि अमुक अमुक गाव आणि तेवढं हॅलो तुम्ही संपदा ताई, mute तुम्ही झाला म्यूट झाला. संपदा ताई तुम्ही म्यूट वर गेला आहात. प्लीज अनम्यूट करा स्वतःला. कधीपासून गेले आत्ताच गेले ना. हो एक हा एक- एक- त्यांना नाव आणि पत्ता तुमच्या इतकंच माहित होतं हे तुम्ही हा त्यांना इतकंच नाव आणि पत्ता त्यांना इतकंच माहिती होतं आणि त्यांनी एक कोरी लग्नपत्रिका असते ना त्याचा एक चौकोन कात्रीने कापला होता, उद्योग केला होता आणि त्याच्यावर तेवढंच टाईप केलं होतं आणि माझा मामा केला होता. आणि मला तरी काय, मला पण तेवढंच माहिती. तेवढं बघताच मला वाटलं असेल. आणि ही गोष्ट मी सोडून सगळ्यांना बँकेत माहिती होती आणि सगळे मी जे जात होते मेकअप करायला बाहेर आले सगळ्यांनाही माहिती होतं. सगळे दाखवत नव्हते आणि आतून मात्र खदा खदा हसत होते माझ्यासाठी. नंतर ही मला फजिती ही माझी झाली ना, ही नंतर इतके दिवस पुरली की काय कोणाचं लग्नच जमत नाही का, काय कोणाचं हेच होत नाही का, मला निमूटपणे ऐकून घेतल्याशिवाय काही गत्यंतरच नव्हतं. ती फजिती आजही इतकी मनात बसली ना की आजही आपण बघा काल महिना संपला की काल निर्णय पान उलटतो आणि पुढचा महिना काढतो. तेव्हा जेव्हा मी मार्च महिना संपला की एप्रिल महिन्याचं पान जेव्हा उलगडते तेव्हा पुन्हा ती माझ्या मनात ती ही सगळी फजिती जागी होती. त्याच्यानंतर बरं का त्याच्याशी शुभमंगल झालं, अक्षता पडल्या आणि त्याच्यानंतर मग मी ट्रान्सफरसाठी अर्ज केला पनवेलला. तर सांगितलं की स्टेट बँक पनवेलला होईल पण 2-3 महिने लागतील. मग त्यामुळे मग माझा दोन्ही डगरींवर संसार सुरू झाला. आई मुलुंडला राहायची. मग सोमवार ते शनिवार आईकडे राहायचं आणि शनिवारी बँक संपली की मुंब्र्याला जायचं आणि मुंब्र्याहून त्यावेळेला पनवेलला जाणाऱ्या एसटी बसेस असायच्या आणि त्यामध्ये बसायचं आणि मग पनवेलला जायचं सासरी आणि मग शनिवार रविवार जाऊन सोमवारी परत ऑफिसला डायरेक्ट अशा रीती. तेव्हा जेव्हा लग्न झालं तेव्हा सासूबाईंनी सांगितलं होतं की तुम्ही दागिने काही करा नका करू पण मुलीला चांदीच्या तोरड्या म्हणजे पैंजण म्हणतो ना आपण, त्या तोरड्या म्हणायच्या. तर त्या मात्र अगदी जरूर करा. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा नववधू हे पैंजण घालून की तेव्हा त्याचे किणकिणतात घरभर तेव्हा लक्ष्मी फिरते. आणि मला सांगितलं होतं काही झालं तरी हे पायातले काढू नकोस हं. मी बरं म्हटलं होतं. पण मी मनाशी असं म्हटलं की मी जर असे छुम 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 करून बँकेत फिरायला लागले
तर आमचे साहेब ह्या लक्ष्मीला हाताला धरून आधी बाहेर काढतील असं. पण त्यांच्यासमोर काही बोलायची टाप नव्हती माझी. पण तेव्हाचा त्या 45 वर्षापूर्वीची गोष्ट आणि तेव्हा सासूबाई आमच्या कडक होत्या तशा. मग मी काय करायची? मग मी सोमवार ते तिकडे असताना ते घालायची नाही आणि जेव्हा एसटीत बसलं की त्या पायातल्या साखळ्या घालायची आणि पुन्हा उलट येताना उलट्या घालायची. असं करता करता त्याचा फासा झाला सै. आणि एक दिवशी मी ते घरी गेले पनवेलला आणि मला तेव्हा कळलं नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी उठताना मला कळलं की माझ्या एका पायात ती चांदीची साखळी नाहीये. तर मला वाटलं इकडे तिकडे पडली असेल. तर शोधायचं कसं? आमची एकच खोली. तर सासूबाईंच्या नकळत कसं शोधायचं? त्यांची पाठ वळली की उशी उचल, पांघरूण उचकट, इकडे खाली बघ, तिकडे बघ. पण काही मला मिळाली नाही. मग म्हटलं आता बघा त्या काळी नवीन सुनेच्या हातून चांदीचा दागिना हरवणं म्हणजे केवढं मोठं एक गुन्हा होता. म्हटलं आता काय करायचं? कसं तोंड द्यायचं? तर म्हटलं जाऊ दे आता तरी आपण वेळ मारून नेऊया. म्हणजे काहीतरी सांगूया त्यांना. आणि मी ती दुसरी साखळी काढून ठेवली आणि मनाशी ठरवलं की असं सांगायचं की त्याचा फासा सैल झाला होता. मग आई म्हणाली ठेवून दे. मी सोनाराकडे जाऊन ते दुरुस्त करून आणीन. असं मनाशी ठरवल्यावर मी शांत झाले. आणि दुसरी साखळी काढून ठेवली. सासूबाईंनी काही विचारलं नाही त्यावेळेला. रविवार उजाडला दुसऱ्या दिवशी. मग दुपारची जेवणं झाली. आम्ही फिरून आलो. आल्यावर संध्याकाळी देवाला दिवा लावला आणि बॉम्बस्फोट झाला. मला म्हणाल्या, "तुझ्या पायातल्या साखळ्या कुठे दिसत नाहीत गं?" माझं उत्तर तयार होतं. मी म्हटलं, "हां, हां, हां. असं." म्हटलं ठेवल्या. म्हणाल्या, "हो का? आणि मग त्या अशा वाकलेल्या होत्या. त्या वाकून त्या खोलीच्या कोपऱ्यात जायला लागल्या. तिथे त्यांचा तो असा कढीचा करंडा असा पितळी असायचा ना, तो फणी पावडर ठेवायचा, तो तिथे ठेवलेला होता. तेव्हाच मला वाटलं की दाल में कुछ काला है. पण आता माझ्या तोंडूतून शब्द निसटून गेले होते. आता काय जे असेल ते मला फेस करायचं होतं. त्याने त्या पेटीतून माझी जी हरवलेली साखळी काढली आणि ती माझ्यासमोर आणली. आणि त्याने ती अशी नाचवली बरं का. कशी माहितीये का? अशी. अशी. म्हणजे बघा तो जो हिंदी सिनेमामध्ये फाशीचा कैदी कसा असतो ना आणि त्याच्यापुढे तो फाशीचा दोर कसा बऱ्याच वेळा हलत असतो ना, तशा प्रकारे. हं. मला काय म्हणजे काही माझ्याकडे उत्तरच नव्हतं ना. हा सूर्य आणि हा जयेंद्र अशी माझी लबाडी उघडकीला आली होती. मला त्या क्षणी असं वाटलं ना तुम्हाला सांगते, की ही जमीन दुभंगून मला त्या सीतामाईसारखं जर पोटात घेतलं ना, तर किती बरं होईल. परंतु असं आपलं भाग्य असतं का? असं. मला मुकाटपणे सगळं ऐकून घ्यावं लागलं. मी ओक्साबोक्शी रडले, तशीच झोपले. हं. आणि मग जेव्हा मी घरी आले ना, तेव्हा मी आईला म्हटलं, की "आई, प्रकरण भारीच कडक आहे हे असं. हे त्याला समजावून नाही का प्रेमाने सांगता आलं असतं असं. आणि मला आता काही माझं जरा कठीणच वाटतंय मला सगळं." तेव्हा मला आईने जवळ बसवलं आणि आई म्हणाली, की "थांब, मी तुला काही कानमंत्र देते." आणि मला आईने तेव्हा ही नाती माणसं कशी जोडायची याचा जो मंत्र सांगितला ना, तो मी तुम्हाला आता सांगते. ते माणसं जोडणं म्हणजे काय असतं आई म्हणाली, माणसं जोडणं म्हणजे समोरचा माणूस जसा आहे ना, तसा त्याला स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपल्या अपेक्षा, आपली मतं दुसऱ्यावर न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं. हुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे तक्रार जपून करणं, पण कौतुकाची संधी कधीही न दवडणं. माणसं जोडणं म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा असतो याचं भान ठेवणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारखून घेतलं ना, पारखून घेतलं तर कोणी आपलं नसतं आणि समजून घेतलं ना, तर कोणीच परकं नसतं. ही सप्तपदी जेव्हा मी आचरणात आणायला सुरुवात केली, तेव्हा मग माझं आणि हळूहळू त्यांचं मेतकूट जमलं. बरं का. पण पुढे गंमतच झाली. म्हणजे 2-3 महिन्यांनी माझी ट्रान्सफर आली बँकेमध्ये. पनवेलला बदली झाली म्हणून. आणि मी अगदी आनंदाने त्या क्षणी जाऊन बँकेतून फोन फिरवला नवऱ्याच्या कंपनीमध्ये, की आता मला 2-4 दिवसात सोडतील. तेव्हा काय उत्तर मिळावं माहितीये? तेव्हा त्याने सांगितलं, "अगं, तू असं नको करूस. तू कॅन्सल करते का?" तर म्हणे, "मी आजच इथली नोकरी सोडली आहे आणि गुजरातमध्ये सुरेंद्रनगरला नवीन नोकरी घेतली." अरे!
तोपर्यंत सांगण्याची बिगण्याची काही बातच नाही. अरे बापरे, मी घाईघाईने जाऊन ती पनवेलची माझी ऑर्डर कॅन्सल करून घेतली. आणि मग काय, मग मी परत आईकडे आणि सासूबाई आणि मिस्टर गुजरातमध्ये सुरेंद्रनगरला. आणि मग पत्रातून आमचा संसार सुरू झाला पुन्हा. तेवढ्यात काय झालं, पहिला दिवाळ सण आला. पहिला दिवाळ सण आला म्हणून आईने आमच्या दोघांनाही बोलवलं, सासरे नव्हतेच, सासूबाई आणि मिस्टर दोघांना बोलवलं, व्यवस्थित दिवाळ सण केला. आणि जाताना नवरा म्हणाला, तू चल बरोबर, थोडे दिवस चल. म्हटलं माझ्याकडे रजा नाहीये, आता लग्न झालं तेव्हाच 1 महिना नवीन नोकरी आहे, 1च महिना रजा होती, ती संपली, आता मी कशी येऊ? अगं चल ग, म्हणे काय बँक काही बंद पडत नाही तुझ्याशिवाय, मेडिकल टाक आणि चल. तर म्हटलं थांब मी साहेबांना विचार. तेव्हा भांडूप रेंजला आम्हाला रांगणेकर म्हणून साहेब होते. त्यांचं माझं खूप नातं चांगलं होतं. तर ते म्हणाले, की "बरोबर आहे, तुला वाटतं जाणं साहजिक आहे जावंसं. परंतु आत्ता कसं आहे, दिवाळीची सुट्टी आहे ना, त्यामुळे स्टाफ पोझिशन ॲक्यूट आहे. जरा येऊ देत माणसं, मग तू जा." मलाही पटलं ते आणि मग मी घरी येऊन सांगितलं तसं. पण तो कुठचा ऐकायला? त्याने दोषास नाही चल, सगळेच असं म्हणतात. सगळे आपला स्वार्थ बघतात आणि बँक काही बुडत नाही तू नाही गेलीस म्हणून. वगैरे, वगैरे सगळं ऐकवलं आणि काय सांगू, मला पण मोह झाला आणि त्या मोहाचा विजय झाला. आणि मी मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि मी सुरेंद्रनगरला निघून गेले. मला सुरेंद्रनगरला गेल्यावर तर सगळी मज्जाच होती गुजरातमध्ये. म्हणजे मिस्टर ते 8:00-8:30ला जायचा. 12:30 1 वाजता दुपारी घरी जेवायला, जेवून थोडीशी झोप काढून 2:30ला ऑफिसला गेला, की 5:30ला पुन्हा घरी आणि आम्ही सायकलवरनं डबल सीट तळ्यावर नाहीतर भाजी आणायला. मस्त दिवस जात होते, फुलपाखराचे दिवस जात होते. कसलं भान नव्हतं. काय बाकीच्या जीवनाचं भान नव्हतं. 1 तारीख झाली, की बँकेला मेडिकल सर्टिफिकेट पाठवून द्यायचं, रजा चालू. असे 3-4 महिने गेले असतील. हं. आणि एक दिवशी काय झालं, 12 वाजता दारावरची बेल वाजली. आता मला वाटलं, की आज काय इतकं लवकर आला वाटतं. आज लवकर आले दिसतायत आणि मी उड्या मारत दार उघडायला गेले. हं. आणि दार उघडलं तर एक अनोळखी माणूस उभा होता दारामध्ये. तो म्हणे त्यांनी विचारलं, "संपदा वागळे छे के?" म्हटलं, "हां, હું જ છું." मला तर जरा-जरा गुजराती यायला लागलं होतं. मग "तमरा માટે एक खत આવ્યું છે." म्हटलं, "कसलं पत्र?" मी ते पत्र बघितलं आणि तुम्हाला सांगते माझे हात-पाय असे कापायला लागले ना, की असं वाटलं, की आता मला हार्ट अटॅक येणार त्या क्षणी. ते पत्र काय होतं? बघा सुरेंद्रनगरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नव्हती. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र होती. त्यामुळे माझी ट्रान्सफर होणे शक्य नव्हतं. पण स्टेट बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रला, ती आमची सबसिडियरी आहे, त्याला पत्र लिहिलं होतं. की काय लिहिलं होतं त्या पत्रात, की आमचा असा-असा एम्प्लॉयी तिथे आजारी आहे, तिथे आहे. तो खूप आजारी आहे. त्याला काय झालंय ते बघून या आणि तो रिपोर्ट आम्हाला कळवा आणि त्यानुसार तो बँकेचा मेडिकल ऑफिसर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचा मेडिकल ऑफिसर मला बघायला आला होता आमच्या घरी आणि मी अशी उड्या मारत त्याचं स्वागत करायला त्याचं दार उघडायला गेले होते. आता माझी नोकरी कशी राहणार बघा या क्षणी. शक्य होतं का? आता मला कळलं. जोपर्यंत बँकेत मेडिकल सर्टिफिकेट पाठवून देत होते आणि रजा वाढवत होते ना, तोपर्यंत मला काही वाटत नव्हतं. पण जेव्हा आता नोकरी जाणार अशी जेव्हा वेळ आली, तेव्हा मात्र दरदरून घाम सुटला आणि म्हटलं काय आता काय करू? आता गेली नोकरी, आता काही ह्याच्यात मी करू शकत नाही. मी ते पत्र घेऊन आत आले आणि कॉटवर उपडी पडले आणि ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. सासूबाईंना कळेच ना, हिचं काय झालं हिला? त्या म्हणाल्या, "गं काय झालं? सांग तरी." मी 1 नाही 2 नाही, रडणं चालू. तेवढ्यात त्या म्हणाल्या, "अगं तू रणदिवे वकिलांना तरी फोन कर." माझी एकदम चूप पेटली. रणदिवे वकील, रणदिवे वकील म्हणजे सुरेंद्रनगर मधला राजा. सगळे जमिनीचे कज्जे वगैरे सोडवण्यात एकदम माहीर. त्यामुळे त्या गावात त्यांना भरपूर मान होता. आणि माझी त्यांची ओळख आईने काढून दिली होती. म्हणजे त्यांची बहीण मुलुंडला राहायची आमच्या इथे. म्हणजे अण्णा तामाणे, दत्ता तामाण्यांचे जे बंधू, मोठे बंधू अण्णा तामाणे, त्यांचे ते मेव्हणे होते. आणि आईने चौकशी करून जरा काहीतरी त्याला मदत होईल म्हणून त्यांची माझी ओळख करून दिली होती. आणि ते माझं सुरेंद्रनगर मधलं माहेर झालं होतं. रणदिवे वकिलांचं नाव घेतात माझ्या जीवात जीव आला आणि मी मागच्या दाराने पळत सुटले. गुजरातमध्ये दोन्हीकडे दारं असतात, पुढचं आणि मागचं. घरमालकांकडे, कारण माझ्याकडे फोन नव्हता. आणि तिकडे फोन केला रणदिवे वकिलांना, म्हटलं तुम्ही जसे असाल तसे 5 मिनिटात या, नाहीतर माझं काही खरं नाही. आणि खरंच माझं नशीब जोरावर होतं. 5 मिनिटात रणदिवे वकिलांची गाडी आमच्या घरासमोर उभी राहिली.
गंमत म्हणजे तोपर्यंत माणूस बाहेर उभा. त्याला आत ये बस असं म्हणायचंही धारिष्ट्य किंवा अवसान किंवा लक्षात काही नव्हतं. रणदिवे वकील आले आणि ते ओळखत होते. छोट्या गावात काय सगळेच एकमेकांना ओळखतात ना. आणि तमे अय्या केवी रीते तू इथे कसा उभा आहेस त्याला विचारलं. चालो चालो अंदर चालो असं म्हणून त्याला घेऊन आत आले. मला म्हणाले तू पोहे टाक, मला भूक लागली, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. मी पोहे टाकत होते, कान मात्र बाहेर होते. आणि त्या 10-15 मिनिटात रणदिवे वकिलांनी त्याला असं पटवलं की त्याच्या स्वतःच्या डॉक्टरच्या त्या लेटर हेडवर त्यांनी लिहून दिलं की या बाई खरोखरच बेड रिडन आहे, 2-3 महिने तरी अजून येऊ शकत नाहीत, हा त्याचा रिपोर्ट आहे असं. आणि माझी नोकरी वाचली. म्हणजे तुम्हाला सांगते की रणदिवे वकिलांचे उपकार मी तर कधीच विसरणार नाही, पण बँकेचे उपकार पण मी कधीच पुढे विसरले नाही. नंतर मी बँकेत जॉईन झाले. त्यावेळेला एकच नशीब होतं माझ्या बाजूने फेवरेबल गोष्ट की मी पहिल्या मुलाच्या वेळेला प्रेग्नंट होते. एवढाच एक काहीतरी माझ्याकडे एक काढीचा आधार म्हणतात ना तसा होता सर्टिफिकेटसाठी. पण त्यानंतर मात्र मी बँकेत भरपूर काम केलं. डिपॉझिट मोबिलायझेशनसाठी एवढं काम केलं की 1996 मध्ये मला डिपॉझिट मोबिलायझेशनची बँकेची चांदीची ढाल मिळाली. त्याच्यानंतर स्थानिक लोकाधिकार समितीसाठी एवढं काम केलं की अनेक प्रशस्ती पत्रकं डीजीएमची, जीएमची माझ्याकडे जमा झाली. आणि बँक सुद्धा आता सुद्धा रिटायर झाल्यावर आम्ही जेव्हा कट्टा स्थापन केला, तेव्हा सुद्धा बँक अनेक प्रकारे आमच्या मागे उभी आहे. पण त्यावेळेला जी ती फजिती झालेली आठवली ना, तर आजही काळजाचा ठोका चुकतो. म्हणजे अश्रूंची झाली फुले हे नाटक नंतर आलं. पण हे अश्रूंची झाली फुले हे नाटक माझ्या जीवनात असं आधीच होऊन गेलं. आता शेवटचा किस्सा सांगते फजितीचा, मग पुढचं वेगळं बघूया. तर मी जेके ग्रॅम म्हणजे स्टेट बँकेला ठाण्याला खोपट एरियामध्ये जेके ग्रॅम ब्रँच आहे आमची. तर त्या ब्रँचमध्ये मी जेव्हा काम करत होते ना तेव्हाची गोष्ट. तोपर्यंत बँकेत बऱ्यापैकी नाव झालं होतं. युनियनची कामं करत होते, स्थानिक लोकाधिकारची कामं करत होते. आणि एकदा तिथे काम करत असताना एक दिवशी बँकेमध्ये ना अशा 8-10 बायकांचा एक असा गठ्ठा आला एक ग्रुप. सगळ्या एकदाच केशरी भगवा वस्त्र नेसलेल्या, साडी नेसलेल्या, भगवा ब्लाऊज वगैरे. साहेबांच्या केबिनमध्ये शिरल्या येऊन. आणि थोड्या वेळाने बेल मारली साहेबांनी आणि संपदा वागळे मॅडमना आत बोलवा. बापरे, मला वाटलं माझं काहीतरी पोस्टिंग वगैरे चुकलं असणार असं. तर आत गेल्यावर उलट सर म्हणाले की अभिनंदन. म्हटलं का? तर म्हणे आता येत्या 8 मार्चला महिला दिनाला तुम्हाला व्याख्यानाला बोलवायला आमंत्रण करायला आल्या त्या बायका. अरे च्छा! तोपर्यंत मी जाहीरपणे एकदाही कोणासमोर बोलले नव्हते. फक्त बँकेतल्या बँकेत सरड्याची धाव कुंपणापर्यंत तसं माझं बँकेत मी सेंड ऑफला बोलायची किंवा स्थानिक लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायची इथपर्यंत. तर मी म्हटलं मला नाही जमणार, मी अशी सार्वजनिक ठिकाणी कुठे बोललेली नाही आतापर्यंत. नाही नाही आम्हाला माहितीये तुम्ही चांगलं बोलता, तुम्हाला आलंच पाहिजे. मी म्हटलं नाही नाही मला नाही जमणार, आलंच पाहिजे. नाही होय, नाही होय. आता हे संपेच ना. तर मग मी म्हटलं आता ह्याच्यातून कोंडी फोडण्यासाठी मी म्हटलं की मग विषय कोणता? तर म्हणे 100 वर्षानंतरची स्त्रियांपुढची आव्हानं. बोंबला. आधी स्वतःचं आव्हान पेलता येत नाही आणि मी काय सांगणार पुढची ही आव्हानं. मग मी म्हटलं नाही नाही ह्या विषयावर काही मला जमणार नाही. फार तर फार मी आत्ता जे स्थानिक लोकाधिकार समितीचं काम करतेय ना त्या विषयावर मी बोलू शकेन. मग ह्याच्यावर तडजोड झाली आणि मग मला सांगितलं की मग त्या बायका गेल्या. मग मी काय केलं माझं पहिलं जाहीर भाषण. मग मी ना ते लिहून काढलं, त्याच्यामध्ये तुकारामाचे अभंग टाकले, त्याच्यात बहिणाबाईच्या ओव्या टाकल्या आणि 4-5 फुलस्केप असं छान भाषण तयार केलं. आणि मग नुसतं म्हटलं आपण वेगळं दिसायला नको. मग केशरी रंगाच्या, ऑरेंज रंगाच्या साडीची खरेदी, ब्लाऊज, परकर सगळी ती पण खरेदी झाली. आणि ठाण्यामध्ये नानजी खिमजी ठक्कर हा जो हॉल आहे टेमी नाक्याला, तिथे तो कार्यक्रम होता. आणि माझ्या बरोबर माझ्या 4 मैत्रिणी, त्यात माझी 1-2 मैत्रिणी आता पण ह्या कार्यक्रमाला आहेत. त्याला ती फजिती आठवत असेल तर त्याही तिथे आल्या आणि म्हणाल्या संपदाचं पहिलं जाहीर भाषण आपण जाऊया. आणि मग आम्ही गेलो तिकडे. गेलो तो हॉल पूर्ण गच्च भरलेला. ट्रक मधून आणून आणून बायका ओतत होते तिकडे. आणि मग गडाचे दरवाजे बंद. आणि भाषण द्यायला मी एकटी नव्हते बरं का. एक 25-30 जणी बायका तरी होत्या तिथे. आणि त्या कुठच्या? ठाण्याच्या महापौर, ठाण्याच्या उपमहापौर, सभापती, उपसभापती, कल्याणच्या, डोंबिवलीच्या, अंबरनाथच्या, स्थायी समितीचे अध्यक्ष, अमक तमक सगळ्या राजकारणातल्या कोणत्या ना कोणत्या पदावर असलेल्या.
आणि त्यांना ना वेगवेगळ्या कार्यक्रमाला जायचं होतं महिला दिनानिमित्त. त्यांची घाई होती. मला फक्त हे एकच निमंत्रण. म्हणून मला वाटलं बहुतेक माझा नंबर आता शेवटचा लागणार असं. काय करणार म्हटलं तर आमंत्रण दिलंय, आलोय तर बसलंच पाहिजे. मग पहिला ना ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. आणि डोक्यापासून पायापर्यंत एवढा आपल्याला पेलवणार नाही एवढा हार घातला. हं. गुच्छ केवढा 2 हातात मावणार नाही एवढा मोठा गुच्छ. आणि झाशीच्या राणीसारखं मोठं गंध-बिंध लावलं. हं. आणि फेटा-बिटा घातला सगळा असं. तयारी सॉलिड. आणि मग एकेकीचं सुरू झालं भाषण. त्या समोरच्या बायकांना काही कळत नव्हतं त्या बायका काय बोलतात ते. त्यांची चुळबुळ सुरू झाली होती, पाण्याची वेळ झाली होती त्यांची. मला दिसत होतं ते काय ते. आणि त्या बायका जात होत्या. मला वाटलं बहुतेक माझा शेवटचा नंबर असणार. आणि मी बसल्या-बसल्या मी मनाशी विचार केला, की म्हटलं ह्या बायका ज्या आहेत ना, त्यांना कोणाचं काही समजत नाहीये. माझं भाषण पण त्यांना काहीच कळणार नाहीये. मग आपण जरा वेगळा विचार केला तर? तर मला लहान मुलांना जरा शिकवण्याची वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याची आवड आहे पहिल्यापासून. मग त्यांना त्यांच्या लहान मुलांना असं भाजी चिरता-चिरता, पाणी भरता-भरता, कणिक मळता-मळता, घरातली कामं करता-करता जर काही गोष्टी वेगळ्या शिकवच्या आल्या, तर त्यांना तशा टिप्स आपण देऊया का? असं विचार आला आणि मला बरं वाटलं, की मग म्हटलं, की मी काय शिकवणार आहे ते त्यांच्या उपयोगी पडणार आहे. आत्तापर्यंत माझं भाषण मी मनातलं पुसून टाकलं आणि मी नवीन एक थोडंसं स्वतःचं स्वगत तयार केलं, की जे त्यांच्या नक्की उपयोगी पडेल. आणि मी खुश होते, की त्यांना नक्की कळणार आहे, त्यांना काहीतरी त्यांचं आल्याचं आजच्या दिवसाचं सार्थक होणार आहे. आणि शेवटून तिसरा बरं का माझा नंबर लागला, अगदी शेवटचा नाही. आणि मी स्टेजवर चढले. खाली. स्टेजवर चढले आणि चढता-चढता एका महिला कार्यकर्तीने माझा पदर खेचला. मी म्हटलं, "काय आहे?" तर सांगितलं, "अहो, खूप उशीर झालाय. 2.5 तास होऊन गेलेत, त्यामुळे लवकर आटपा." अरेच्चा! 2.5 तास मी पण तिकडे बसलीये ना वाट बघत माझा नंबर कधी येईल ते. मग आता मला वेळ आली तर मला 5 मिनिटं तरी बोलू द्या की. असं मी मनात म्हटलं. मी म्हटलं आता माईक घेतलाय ना आपण 5 मिनिटं जे ठरवलंय ते बोलायचं. हं. आणि मी उभी राहिले. मी म्हटलं, "मैत्रिणीनो, आज 8 मार्च महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिनानिमित्त आपण एवढं 2 शब्द, 4 शब्द बोलते न बोलते तोपर्यंत माझ्यासमोर एक चिठ्ठी आली. हं. आणि त्या चिठ्ठीमध्ये लाल अक्षरात, मोठ्या अक्षरात साइजमध्ये काय लिहिलं होतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना, त्यात लिहिलं होतं, "आवर्त घ्या." बघा हां, आवर्त घ्या आणि माझ्या त्या मैत्रिणी कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांना काय वाटलं, की संपदा चांगली बोलते ना, मग तिला काहीतरी वेगळा खुसखुशीत विषय दिलाय, म्हणजे सगळ्यांना जरा मजा वाटावी म्हणून. आणि त्यांनी तिकडे प्रोत्साहनपर टाळ्या वाजवल्या. हं, की "वाह! वाह! चांगलं बोल, चांगलं बोल." या अर्थी. काय सांगू तुम्हाला? हं? टाळ्या वाजल्या नुसत्या टेकड्या कोपऱ्यातून मात्र नंतर टाळ्यांचा नुसता पाऊस सुरू झाला, गजर सुरू झाला. इकडून टाळ्या, तिकडून टाळ्या, इकडून टाळ्या, मागून टाळ्या, वरून टाळ्या, खालून टाळ्या, टाळ्याच टाळ्या. आणि या टाळ्यांच्या जयघोषात मी एवढंच बोललो, एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला माहिती आहे, की आता ह्या क्षणाला तुम्ही सगळेजण खो-खो करून हसत असणार. मलाही मजा वाटते तुम्हाला हे सांगताना त्या आठवणीने. पण जरा विचार करा आणि तुम्ही बरं जा त्या स्टेजवर त्या भूमिकेत. हं, काय झालं असेल मला त्या क्षणी? त्या क्षणी मला एवढं वाईट वाटलं ना, एवढं वाईट वाटलं, एवढं रडू आलं. मी कसंबसं आवरलं. आणि घरी आले ते सगळे हार तुरे घेऊन हे सगळ्यांना वाटलं, की कुठून गाजवून आली बाई. पण मला सारखं म्हणजे मला एकदम निराशेने कब्जाच घेतला माझ्या मनाचा. की असं वाटलं, की मी काय गेले होते का आमंत्रण घेऊन, की मला बोलवा. मला आमंत्रण मला बोलायला सांगा वगैरे. आणि मग असं आमंत्रण देऊन हा अपमान असा करायचा काय ह्यांना अधिकार आहे असं. आणि माझं मन ना कोशातून बाहेरच येत नव्हतं. 8 दिवस झाले तरी खाणं-पिणं सुचत नव्हतं. अगदी नर्व्हस झाले होते मी त्यावेळेला. आणि त्याच वेळेला मी आर्थर ॲश या अमेरिकन जगज्जेत्या टेनिसपटूचं एक पत्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेलं वाचलं. ह्या खेळाडूला ह्याने त्याचं रँकिंगमध्ये जो सर्वोच्च मानांकन ज्याचं होतं, त्याला 1983 मध्ये हृदयाची शस्त्रक्रिया करताना संसर्ग होऊन एड्स झाला. सगळं जग हळहळलं. त्याचे फॅन सगळे जगभर होते आणि सगळ्यांनी त्याला पत्र पाठवली, मेल्स केली, नंतर त्याला फोन केले.
सगळ्यांनी प्रार्थना केली त्याच्यासाठी. आणि काहींनी म्हटलं, काहींनी असं लिहिलं होतं, की ह्या एवढ्या भयंकर रोगासाठी आजही जो रोग भयंकर मानला जातो, तर देवाने तुलाच का निवडावं? हा आमच्यावरही आला असता तरी चाललं असतं. पण तू एवढा जगज्जेता खेळाडू. तर ह्यावर त्याने दिलेलं उत्तर त्या दिवशी वर्तमानपत्रात आलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, की जगामध्ये बघा नीट ऐका हे पत्र. जगामध्ये 5 कोटी मुलं टेनिस खेळायला सुरुवात करतात. हं. त्यातली 50 लाख खेळायला शिकतात. त्या 50 लाखापैकी 5 लाख व्यावसायिक खेळाकडे वळतात. बाकी सगळे हौस म्हणून खेळत राहतात. हां, त्यातली 50,000 पहिल्या पायरीपर्यंत पोहोचतात खेळाच्या. 5,000 ग्रँड स्लॅम पर्यंत पोहोचतात. आणि त्यातली फक्त 50 विम्बल्डन पर्यंत पोहोचतात. त्यातली 4 उपांत्य फेरीत पोहोचतात. 2 अंतिम फेरीत पोहोचतात आणि एकच असतो जो जो असा विम्बल्डनचा चषक उंचावतो. आणि हा चषक विम्बल्डनचा असा कोटी जणांमध्ये उंचावताना मी देवाला कधी परमेश्वराला विचारलं नाही, की हे भाग्य माझ्याच वाट्याला का? मग आता अशा वेळेला हे मी विचारता कामा नये, की हे भोग मलाच का? ते माझ्या वाट्याला आले, ते मला आनंदाने सोसायला पाहिजे, भोगायला पाहिजे. माझं काळीज एकदम हललं ते पत्र वाचताना. अरे, हा एवढा मोठा खेळाडू पण असा विचार करतो? मी असा विचार कधी केलाच नाही. आतापर्यंत जे आनंद मिळाला, जे सुख मिळालं, तो मी माझा हक्क समजत गेले. आणि जे दुःख आलं किंवा जे अपमान आला आणि त्याच्याबद्दल तक्रार करत राहिले. पत्राने मला ह्या विचारात पाडलं. त्याच वेळेला सॉक्रेटिसची मी गोष्ट वाचली. सॉक्रेटिस तुम्हाला माहितीये की ग्रीक तत्ववेत्ता मोठा. त्याच्याकडे अनेक लोक मार्गदर्शनासाठी यायचे. तसा एक राजा त्याच्याकडे आला आणि तो राजा म्हणाला, की मला तुमचा सल्ला हवाय. अनेक लोक माझ्याकडे येतात, प्रजा त्याच्याकडे येते आणि कोणाच्याकडे आनंद असतो, नवीन बाळ जन्माला आलेलं असतं, लग्न कार्य झालेलं असतं. तर कधी कोणाकडे कोणाचा मृत्यू झालेला असतो कोणाकडे आणि ते राजाकडे आलेले असतात. दोन्ही अशी प्रजा माझ्याकडे दोन्ही प्रकारची येते. मी त्यांना काय सांगू, कोणत्या शब्दात त्यांना मार्गदर्शन करू, असं त्यांनी सॉक्रेटिसला विचारलं. तेव्हा सॉक्रेटिसने फक्त एकच वाक्य सांगितलं. काय सांगितलं त्याने? धिस टू शॅल पास. हेही दिवस जातील. एवढं एकच वाक्य तू सांग, राजाला म्हणाला. कारण जेव्हा हे वाक्य ते लक्षात ठेवतील आणि जेव्हा ते अगदी आनंदाच्या अत्युच्च क्षणी असतील, तेव्हा त्यांना नक्कीच लक्षात राहील, की हेही दिवस एकदा संपणार आहेत आणि पुन्हा आपल्याला संकटाचे, दुःखाचे दिवस येऊ शकणार आहेत. आणि जेव्हा ते दुःखाच्या खाईत असतील, त्यांना या वाक्याचा आधार वाटेल. त्यांना वाटेल, की आपण नक्कीच हे दिवस संपणार आहेत. बोगदा संपून जसा उजेड येतो की नाही, तसा हा बोगदा संपणार आहे. हा मागे जो गेलेला झोका आहे, तो पुन्हा वर जाणार आहे. आणि ह्या शब्दाचा त्यांना धीर वाटेल. एका छोट्याशा वाक्याने केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलंय बघा. तुम्हाला वेणुताई चव्हाण सगळ्यांना माहिती असतील, आपल्या पिढीतल्या लोकांना तरी. यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी. त्यांचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा त्या लहान होत्या वयाने. आणि लग्न झाल्यापासून यशवंतराव तुरुंगात. ब्रिटिशांची राजवट होती त्यावेळेला आणि पहिला सण आला संक्रांतीचा आणि सासूबाईंनी त्यांना ती काळी खडीची साडी आणली, खळब्याचे दागिने केले. पण ह्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबेच ना. कसं नटायचं आपण? आपला नवरा तुरुंगात आहे असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांना सासूबाईंनी सांगितलं, की "वेणू, रडू नकोस बाळा. एक लक्षात ठेव, की देव आपल्या समोर नेहमी प्रत्येकाच्या समोर 2 झाकल्या वाट्या ठेवतो. एक असते आनंदाची वाटी आणि एक असते दुःखाची वाटी. आज तुझ्या समोरची दुःखाची वाटी उघडली आहे. पण लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुझ्या समोरची आनंदाची वाटी उघडणार आहे." आणि खरंच तसंच झालं. तुम्हाला माहिती आहे की यशवंतराव पुढे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, नंतर केंद्रीय गृहमंत्री झाले, परराष्ट्र मंत्री झाले, एक-एक पायऱ्या वर चढत गेले. आणि त्यापेक्षाही वेणुताई आणि यशवंतरावांचं जे अद्वैत होतं त्यांच्यामधलं, ते मोठं विलक्षण होतं. म्हणजे बघा, जेव्हा मी त्यांची काही वेणूला लिहिलेली काही पत्र यशवंतरावांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातल्या एका पत्रात ते म्हणतात, की परराष्ट्र मंत्री असताना ते अनेक वेळा परदेशात दौऱ्यावर जायचे. ते म्हणाले, की "मी निघालो, तुझ्या डोळ्यातलं पाणी मी बघितलं आणि मी माझ्या डोळ्यातलं लपवलं." एकदा तर त्यांनी म्हटलंय, की परदेशात 5 स्टार पंचतारांकित हॉटेलमध्ये मी वेणूच्या आठवणीने ओक्साबोक्शी कितीदा तरी तुझ्या रडलेलो आहे. हे शारीरिक याच्या पलीकडचं भावना पलीकडचं हे प्रेम होतं. हं, की इतका विलक्षण भावबंध त्या दोघांमध्ये होता.
म्हणजे काय यातून कळतं की वेणुताईंची जी आनंदाची जी वाटी होती, ती आनंदाची सुखाची जी वाटी होती ना, ती अखेरपर्यंत त्यांची उघडी राहील. संत कबीर काय म्हणतात? संत कबीर म्हणतात, "दुःख में सुमिरन सब करे." सुमिरन म्हणजे भक्ती. "दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, वो दुःखी काहे होय." म्हणजे लोक दुःख झालं की मग परमेश्वराचा आठव करतात ना. सुखात कोणी विचारत नाही, सुख हे माझ्याच नशिबाने आले असं म्हणतात. पण जो सुख आणि दुःख दोन्हीत परमेश्वराला आठवतो, याचा अर्थ काय? तो दोन्हीकडे तो समदृष्टीने पाहतो. सुख दुःख समे कृत्वा असं बघतो. त्यालाच सुख दुःखाचा खरा अर्थ समजतो. म्हणजे सुख तो साक्षी भावनेने बघतो, तेव्हा हे सुख दुःख येणारे जाणारे, ह्याचं काही आपल्याशी नाही. आपण वेगळे आहोत, आपण तो परमात्मा आहोत, ही जाणीव तेव्हा त्याला होते. संत तुकाराम बघा, या पठडीतले होते. त्यांच्या डोळ्यासमोर ते इंद्रायणी नदीत, तुम्हाला माहितीये ना की त्यांच्या अभंगांच्या गाथा सगळ्या बुडवल्या गेल्या. हस्तलिखित एवढी बुडवली गेली, परंतु ते किनाऱ्यावर विठ्ठल 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 म्हणत शांत राहिले. हा स्थितप्रज्ञ माणूस. प्रभू रामचंद्रांचं पण तुम्हाला माहितीये, प्रभू रामचंद्र काय की जेव्हा राज्याभिषेकाची वेळ आली, तेव्हा त्यांना वनवासात जावं लागलं. तेव्हा ते काय बोलले माहितीये? शोकाकुल प्रजेला काय म्हणाले की शोक करू नका, आय एम गोइंग टू द किंगडम ऑफ फॉरेस्ट. तुम्ही काय म्हणाल की अवतारी पुरुषांची गोष्ट वेगळी, आकाशातल्या देवांचं जाऊ दे, राहू दे बाजूला. पण मला जमिनीवरच्या देवांचं पण माहिती बरं का. जमिनीवरच्या देव म्हणजे कोण? यशवंत देव. त्यांनी फजितीच्या क्षणी हा क्षण प्रशंसेचा कसा केला, आपल्या प्रसंगात राहून, हे त्यांनी कधी बहर कधी शिशिर नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं. जुनं खूप पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांची सांगीतिक जडणघडण कशी झाली हे खूप छान लिहिलंय. त्यात त्यांनी हा प्रसंग लिहिलाय. त्यावेळेला शिक्षण संपलं होतं आणि ते नागपूर आकाशवाणी केंद्रावर नोकरीला लागले होते. आणि त्यावेळेला त्यांची गाणी मात्र सर्वांच्या मुखी व्हायला लागली होती. एक संगीतकार, गीतकार म्हणून थोडं थोडं त्यांचं नाव होऊ लागलं होतं. आणि त्यावेळेला अरुण दाते भावसरगम हा आपला कार्यक्रम घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये कोण होतं माहितीये? कलाकार मोठमोठे. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर होती, स्वतः अरुण दाते गाणं म्हणायचे, नंतर आपले निवेदक होते वप्पू काळे. असा तो संच होता. परंतु त्यावेळेला काय झालं होतं की वप्पूंना काही काम असल्यामुळे ते येऊ शकणार नव्हते. म्हणून मग अरुण दातेंनी विनंती केली यशवंत देवांना की तुम्ही ह्या दौऱ्यापुरतं सूत्रसंचलनाची भूमिका कराल का? त्यांना म्हटलं, वा किती आम्ही संधी, एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर आपल्याला सूत्रसंचलन करायला मिळतंय. त्यांनी कसून तयारी केली आणि भंडारा गावामध्ये कार्यक्रम ठरला होता. त्यावेळेला त्या थिएटरमध्ये कार्यक्रम होत आणि कार्यक्रम 8 वाजताचा होता आणि हे सगळे मंडळी 7 वाजता तिथे पोहोचले. ठरलेल्या लॉजवर उतरले आणि असं ठरलं होतं की 7 वाजता ती आयोजक मंडळी येतील, व्यवहार पूर्ण करतील आणि त्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन जातील. आणि हे वाट बघत होते. 7:30 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. 9 वाजता ही मंडळी उगवली आणि त्यानंतर सर्व पूर्ण करून व्यवहार तिथे पोहोचेपर्यंत 9:30 वाजले. ही गर्दी जमली होती तिकडे कार्यक्रमस्थळी. सगळे जण ह्या कलाकारांना बघायला, ऐकायला उत्सुक होते, पण त्या एवढा उशीर केल्यामुळे खवळले होते सगळे. हुरळीव चालला होता सगळ्यांचा. अशा वेळेला म्हणे आम्ही कसं बस जेव्हा गर्दीतून वाट काढत स्टेजवर गेलो ना, तेव्हा कानावर शब्द आले. यशवंत देवांनी लिहिलंय, हे कलाकार ना, त्यांना आपल्या वेळेची काय किंमत, बसले असतील दारू पिऊन झिंगत कुठेतरी. हे असेच लोक करणार. आणि कसं बस त्यांचं काय उत्तर देण्याचं सोय नव्हती. स्टेजवर गेलो कसं बस. वादकाने वाद्य जुळवून घेतली. म्हणजे आपले गाणारे पण तयार झाले. आणि अशा वेळेला गर्दीला वळण लावायचं काम असतं ते सूत्रसंचालकाचं असतं. आणि म्हणाली माझी पहिलीच खेप, मला दरदरून घाम सुटलेला ही गर्दी आणि आरडाओरडा बघून. आरडाओरडा काही थांबे ना. तेव्हा मी म्हटलं की आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यांनी म्हटलं कार्यक्रम सुरू करतोय, पण एका वेळेला एकच कार्यक्रम होऊ शकतो ना, आमच्या गाण्यांचा किंवा तुमच्या आरडाओरड्याचा. जरा शांत बसलात तर बरं होईल. कोणीतरी ओरडलं, ए आधी एक तर उशीर झालाय आणि वर हुशारी करतोय, गाणं सुरू कर चटकन. सगळे हसायला लागले. अशा वेळेला हृदयनाथ पुढे आले आणि त्यांनी गाणं सुरू केलं. ते दिवस तुझे हे फुलायचे असं हृदयनाथांनी सुरू केलं गाणं. ते कसं बस लोकांनी ऐकून घेतलं. त्याच्या गाणं संपलं. पुन्हा माईक यशवंत देवांच्या हाती. मग ते म्हणाले की आता हृदयनाथांनी जे गाणं
म्हटलं ऐकलं तुम्ही त्यांच्याकडून. त्याचे गीतकार होते मंगेश पाडगावकर. अरे माहितीये रे काय नवीन सांगतो ते, आ चुब्बे असं कोणतरी बोललं, पुन्हा हसा. मी धीर करून म्हटलं की त्या गाण्याचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि संगीतकार आहेत यशवंत देव. ते पण आम्हाला माहिती आहे, काय ते नवीन सांग की पोतडतून काढ की, तेच तेच काय बोलतोय. आणि मला आता काय बोलावं कळेना. मी धीर करून ते म्हणाले, मी एकच वाक्य बोललं की तुम्हाला याचं संगीत यशवंत देवानी दिलंय हे माहितीये, पण तो यशवंत देव मीच आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल. बघा तो तेव्हा दूरचित्रवाणी वगैरे काही नव्हती. यशवंत देव नाव माहिती होतं, यशवंत देवांचा चेहरा कोणाला माहित नव्हता. आणि त्या क्षणी हे वाक्य ऐकल्यावर एकदम संपूर्ण हॉलमध्ये एक क्षणभर शांतता झाली, पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स. ते म्हणाले की मी ओळखलं की इथे काहीतरी त्यांच्या मनात आदराची जाणीव काहीतरी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तोच क्षण म्हणे मी पकडला आणि त्याच्यानंतर म्हणाले की संपूर्ण मैफिल मग माझ्या हातात आली आणि मग ती रंगत रंगत गेली. आजही त्याने असं लिहिलं होतं की आजही तो फजितीचा क्षण आठवला की अंगावर काटा उभा राहतो. म्हणजे बघा किती टिपेची प्रतिकूल परिस्थिती असेल तर तिलाही अनुकूल करता कसं येतं हे ह्यांच्या उदाहरणांवरून आपल्याला कळतं. असाच एक किस्सा आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तो तुम्हाला आता कदाचित आठवत नसेल. शरद पोंक्षे अभिनय सम्राट यांच्या जीवनातला. म्हणजे आज काय होतं, आज बघा कोणत्याही कलाकारांची नावं सांगतात नाटकात, तेव्हा आणि शरद पोंक्षे असं सांगितलं जातं. म्हणजे काय, त्याला महत्व एवढं आहे की शरद पोंक्षेच्या नावावर संपूर्ण तिकीट बारी हाऊसफुल होते. पण त्यांच्या उमेदवारीच्या काळात घडलेला आहे, आपल्या डोळ्यातून पाणी आणणारा हा किस्सा आहे. तेव्हा सुरुवातीला काळात त्यांना कोणी गॉडफादर वगैरे कोण नव्हतं. मग ते काय करायचे, अभिनयाची प्रचंड आवड ना, मग त्या गोरेगावच्या फिल्म सुट्टीच्या बाहेर बसायचं दिवसभर आणि सांगायचं की मला संधी द्या, माझा अभिनय तरी बघा, मला थोडी संधी देऊन तर बघा. परंतु त्यांना कोणीच त्यांची काही डाळ शिजत नव्हती. एक दिवशी काय झालं, हा किस्सा कसा मला कळला, मी ते हा खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. पूर्वी बघा झी टीव्हीवर होता तो कार्यक्रम, अवधूत गुप्ते घ्यायचा तो. तर एकदा एका दिग्दर्शकाने म्हटलं की हा चल मी तुला एक छोटासा रोल देतो. त्यांना आनंद झाला, कोणता रोल? तर म्हणे हिरो हिरोईन जेव्हा एका हॉटेलमध्ये असा हॉटेलचा सेट लावलाय, ते चहा प्यायला बसलेत, त्यावेळेला यायचं खांद्यावर फडकं टाकून चहा घेऊन, चहाचा पोऱ्याचा रोल, हा चहाचा ट्रे घेऊन यायचं, टेबल पुसायचं, चहाचे कप ठेवायचे आणि जायचं. हा रोल, एक शब्दही बोलायचं नाही. ₹5 मिळतील तुला. तर शरद पोंक्षेने क्षणभर विचार केला की ठीक आहे ₹5 पण त्या काही होते, पण त्यापेक्षाही आपण पडद्यावर कसे दिसतो हे तर कळेल ना आपल्याला. म्हणे बोलायचं नाही तरी काय झालं, आपण एक पहिली सुरुवात तर आहे. हो म्हटलं त्यांनी. हो चालेल, दुसऱ्या दिवशी ये, तुझं शूटिंग करून टाक. आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी 10 वाजताच जरा येऊन बसले. अगदी खूप चांगला नाही, बऱ्यापैकी शर्ट घातला आणि येऊन बसले होते. तरी त्यांचं कोणी मध्ये दुपारी जेवण झालं तरी कोणी बोलवायला आलं नाही, वेळ लागेल म्हणून सांगितलं. तेवढ्यात मध्येच कोणतरी येऊन गेलं आणि सांगितलं की हिरोनं त्याचा पट्टा कमरेचा विसरलाय लेदरचा, तुझा जरा काढून दे ना त्याला थोडा वेळ. तर त्यांनी तो पट्टा दिला त्याला. आणि शेवटी संध्याकाळ झाली, तेव्हा संध्याकाळी 6 नंतर तो त्यांचा हा शॉट घेतला. चहाचा कप घेऊन यायचे, ठेवायचे, पुसायचं आणि ते घरी आले. नंतर हा जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट काढून शरद पोंक्षे तिथे गेले बघायला. आणि काय सांगू, ते म्हणाले, संपूर्ण चित्रपट बघितला आणि त्यात माझा तो छोटासा शॉट होता ना, तो कट करून टाकला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो पट्टा जो हिरोने मागितला होता ते विसरला म्हणून, आणि तो न विसरता तो घेऊन गेला होता न देता मला, आणि तो मात्र त्याच्या कमरेभोवती अखंड पूर्ण सिनेमा मला दिसत होता. हे जेव्हा सांगत होते ना शरद पोंक्षे, तेव्हा त्यांच्या ओठावर हसू होतं, पण डोळ्यात मात्र आसू होते. आणि अशा ह्या काचेच्या म्हणतात ना, वाटेवरती काचा ग, तशा काचांवर चालत चालत त्यांनी वाटचाल केली आहे आणि म्हणून ते आज आपल्याला अभिनय सम्राट म्हणून आपण त्यांना बोलतो. तुम्हाला आत्ताच सुद्धा तुम्हाला माहितीये की कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी त्यांनी कशा प्रकारे झुंज दिली आणि आज पुन्हा रंगभूमी गाजवायला ते उभे आहेत.
म्हणजे प्रतिकूल परिस्थिती सगळ्यांवर येते, पण आपण पाय गाळून बसायचं नाही, हातपाय गाळून बसायचं नाही, तर त्याला कसा तोंड द्यायचं, तशा अनेक उदाहरणावरून कळलं. आपले प्रवीण दवणे ठाण्याचे, त्यांचं तुम्ही ऐकलं असेल कार्यक्रम, की जगणेच व्हावे गाणे. या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. तेव्हा प्रवीण दवणे डोंबिवलीला राहायचे. म्हणजे त्यांच्या कॉलेज बीकॉमच्या 3ऱ्या-4थ्या वर्षाला घडलेला हा किस्सा आहे. आणि तेव्हा चाळीत राहायचे ते का आर्थिक परिस्थिती बेताची होती. आणि पण त्याची गाणी मात्र आपली आवडमध्ये गाजायला लागली होती रेडिओवरती. आणि प्रवीण दवणे हे नाव सुद्धा यशवंत देवांसारखंच गाजायला लागलं होतं. त्या काळातली गोष्ट. आणि रात्री 10च्या सुमाराला दारावरची कडी वाजली. बेल पण नव्हती, कडी होती. आईन दार उघडलं. दारात एक माणूस उभा होता चिठ्ठी घेऊन. प्रवीण दवण्यांसाठी चिठ्ठी दिलीये. खाली सही कोणाची होती माहितीये? लता मंगेशकर. आई तर एकदम हिचकायला काही सुचेच ना, आईची बोबडीच वळली. अरे लता मंगेशकरनी तुला चिठ्ठी दिलीये. प्रवीण धावत आला. तेव्हा तो 19-20 वर्षाचा मुलगा होता. आणि बघितलं त्यात लता दीदींनी लिहिलं होतं, की प्रवीण यास मी आणि भालजी पेंढारकर आम्ही दोघं मिळून एक सिनेमा करतोय आणि त्या सिनेमातल्या 4 प्रसंग आहेत, त्याच्यावर गाणी लिहायची आहेत. तर ते ठरवण्यासाठी, त्याचं बोलणं करण्यासाठी तू उद्या प्रभुकुंजवर 11 वाजता येशील का? का नाही येणार कोणी? तो आत्ताच सुद्धा त्याला तयार होता. एवढा त्याला आनंद झाला, रात्री काही झोप लागली नाही. येतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता प्रभुकुंजाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. समोर साक्षात दीदी होत्या. पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, मोकळे सोडलेले केस, दीनानाथांची वीणा शेजारी. आणि म्हणाले, ये बाळ बस. आणि मग त्यांनी जवळ बसवलं आणि मग त्याला सगळे प्रसंग सांगितले, 4 प्रसंग सांगितले. आणि म्हणाल्या, प्रत्येक प्रसंगाला 2-2 गाणी तू लिहिशील का? आपल्याला निवडायला बरं पडेल म्हणून. लिहीन ना म्हणाल्या, लिहीन. कधीपर्यंत तुम्हाला पाहिजे? तर त्या म्हणाल्या, उद्या सकाळी 11 पर्यंत. हो चालेल, देईन मी. आणि प्रवीण दवणे म्हणतात, की ज्या वेळेला मी प्रभुकुंजच्या पायऱ्या उतरत होते त्याच दिवशी मी मनाने दुसऱ्या दिवशीच्या पायऱ्या चढत होतो. इतकी त्यांची तयारी होती. घरी आले डोंबिवलीला आणि छोटीशी बाहेरची ती खोली, तिथे एका कोपऱ्यात ठाण मांडलं, मांडी घातली, वही घेतली आणि आल्यापासून ते रात्रभर ते गाणी लिहित राहिले. किती गाणी लिहिली असावीत त्यांनी? त्यांनी 100 गाणी लिहिली रात्रभरात, 100. आणि स्वतःच मग त्यातली 40 निवडली. एका प्रसंगाला 2 ऑप्शन सांगितले होते ना, याने एका प्रसंगाला 10 ऑप्शन. आणि ती 40 गाणी पुन्हा वहीत लिहून काढेपर्यंत सकाळ झाली. अंघोळ केली आणि पुन्हा चालले प्रभुकुंजवर. मनात प्रचंड उत्साह होता. आपली गाणी आता लता मंगेशकर म्हणणार आहेत. आणि गेले पुन्हा प्रभुकुंजाच्या पायऱ्या चढले. लता दीदी होत्या समोर बसलेल्या. ये बाळ म्हणाले, ये बस, जवळ बस. जवळ बसवलं, पाठीवरनं हात फिरवला, वही हातात घेतली. म्हणाल्या, प्रवीण तू खूप मोठं काम केलंयस, पण बाळा सॉरी. सॉरी? सॉरी काय झालं? त्याचं काही धडधडलं. म्हणाले, अरे काय झालं बाळा माहितीये का, की भालजींचा जो मुलगा प्रभाकर पेंढारकर, त्याने आधीच कोणाला तरी प्रॉमिस केलं होतं, की गाणी लिहून दे म्हणून. आणि त्याची गाणी लिहून तयार होती. हे मला माहित नव्हतं रे. आणि मग काल संध्याकाळी ते गाणी घेऊन आले. आणि तुला कळवायचं तर तुझ्याकडे कोण नाही ना, म्हणून तुला त्रास झाला बाळा. असं मी पुन्हा एकदा तुझी क्षमा मागते. बघा त्या 18-19 वर्षाच्या मुलाचं काय झालं असेल विचार करा तुम्ही. की केवढ्या आशेने, अपेक्षेने तो रात्रभर, पूर्ण रात्रभर आपली गाणी लिही, 100 गाणी लिहून न झोपता आला होता मोठ्या आशेने. काय झालं असेल? पण ते म्हणाले, की त्यावेळेला मी मनाला सावरलं, समजावलं आणि मी म्हटलं, की दीदी काही हरकत नाही. या निमित्ताने मला माझी क्षमता कळली, की मी लिहू शकतो की नाही गाणी. आणि त्यांनी तुमच्या गळ्यात येतील. आणि तसंच झालं. पुढे बघा, की अनेक असंख्य गाणी प्रवीण दवण्यांची लता दीदीने गायलेली आहे. पण आजही आपण ते आठवलं ना, हा प्रसंग ते जेव्हा सांगतात ना, तेव्हा आपल्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. साईबाबांचं जे मंदिर आहे ना शिर्डीचं, तिथे असं एक वाक्य लिहिलेलं आहे. सुवचन आहेत ना अनेक ठिकाणी, त्यातलं एक सुवचन असं आहे,
कि सबका शुक्रिया अदा करो। जो उठाते उनका भी और जो दबाते उनका भी। तुम्हाला एक आठवत असेल गोष्ट बघा, 1893 साल आठवत नसेल तर मी सांगते की त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये एका टीसीने महात्मा गांधींना गाडीतून उतरवलं की यू ब्लडी इंडियन अपमान करून त्यांचा खाली उतरवलं. नंतर काय झालं? नंतर इतिहास घडला. आज त्या टीसीला कोणी ओळखतं? त्याचं नाव गाव कोणाला माहितीये? पण महात्मा गांधींचं नाव कोणाला माहित नाही असं आहे. बघा, प्राचार्य शिवाजीराव भोसले काय म्हणतात की म्हणजे प्रथम काय असतं की जेव्हा आपण रण जिंकण्याऐवजी प्रथम मन जिंकणं हे गरजेचं असतं. मन जिंकणं, जो मनाने जिंकला ना तो रणात कधीच पराभूत होत नाही, आणि जो मनाने हरला असेल तो कधीच रण जिंकू शकत नाही. तुम्हाला माहितीये की लोखंडाला कोण नाश करतं? लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण लोखंडाचा जो गंज असतो ना तोच त्याला नष्ट करतो. त्यामुळे आधी मन जिंकणं महत्वाचं. तुम्हाला माहितीये की आपल्या मनाला, दुःखी मनाला कोणी दुसऱ्याच्या शब्दाची फुंकरीने आपलं कधीच तात्पुरतं समाधान होतं, पण जेव्हा त्या जीवाचा स्वतःच्या दुःखाशी स्वतःचा संवाद सुरू होतो ना तेव्हाच त्याला सुखाचा मार्ग दिसतो. आपण जेव्हा दुःखाचा स्वीकार करतो ना तेव्हाच आपल्याला खरा मार्ग सापडतो. सुख आणि दुःख यामध्ये किती अंतर असतं? त्यामध्ये फक्त दृष्टिकोनाचं अंतर असतं. आपले ठाण्याचे कवी आहेत म.पा. भावे, त्यांची जी कविता आहे ही सगळ्यांनी अगदी मुखोद्गत करावी, पाठ करावी अशी आहे ही कविता. लक्षपूर्वक ऐका. काय म्हणतात म.पा. भावे? म.पा. भावे म्हणतात, उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. जन्मा येवा सवेचा आपण मृत्यू आणीला संगतीला. हवी कशाला भीती त्याची, तो तर आपला दोस्त भला. जगेन थोडे परंतु काही देऊन जाईन मी सकला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. या देहाचे चंदन घासून सुगंध द्यावा सकलाना. या देहाचे चंदन घासून सुगंध द्यावा सकलाना. कष्टा वाचून सांगा जगती मोल लाभले कवणाला. सुगंध देऊनी मरण भोगणे, सुगंध देऊनी मरण भोगणे हाच असावा मंत्र भला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. दुःख यातना यांचा घाला झेलीन मी तर प्रेमाने. सुखी असावे बांधव म्हणून नित्य झगडणे नेमाने. चार जणांची प्रसन्न वदने बघुनी होईल मोद मला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. दानामध्ये श्रेष्ठ दान ते प्रेमची द्यावे सकलाना. कुठचं सगळ्यात दान श्रेष्ठ कुठचं? प्रेम. दानामध्ये श्रेष्ठ दान ते प्रेमची द्यावे सकलाना. अमृती रूपी वाणी मधुनी सुखी करावे सगळ्यांना. अहमपणाचे खोटे नाणे, अहमपणाचे खोटे नाणे त्यात गुंतला तो फसला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. त्यातलं शेवटचं कळवं आहे की माझ्या आधी सुख दुसऱ्याचे. बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, माझ्या आधी सुख दुसऱ्याचे प्रेरक शक्ती जगण्याची. प्रसन्नतेची बाग फुलावी घराघरातून सौख्याची. कर्तव्याची हीच पूर्तता, कर्तव्याची हीच पूर्तता. यासाठी तर जन्म भला. उदास होणे धर्मन माझा जगणे ही तर एक कला. नवे नवे जगणे ही तर श्रेष्ठ कला. जगणे ही तर श्रेष्ठ कला. आता आपण जरा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. 5 मिनिटं राहिलेली आहेत फक्त. तर कसं असतं, आपण कुठचाही कार्यक्रम ऐकला ना तर काहीतरी आपण एक धडा घेऊन जायचं असतं, बरं का. एक मिनिट, मी फक्त पाणी पिते. आपण इथून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. बघा, रोजच्या जीवनात आपल्याला नेहमी अनेक असे क्षण येतात ना की असं वाटतं नर्वस होतो आपण, की असं वाटतं की किती कामं आपल्या किती केलं तरी मनासारखं होतच नाहीये. आणि किती केलं तरी दान उलटच पडतंय. मग अशा वेळेला ना आपण चिडचिड होते आणि आपण ना आपल्या जवळच्यांवर राग काढतो. घरी येतो, आपण बाहेर कुठे काढू शकत नाही राग, जवळच्या माणसांवर राग काढतो. मग तो क्षण गेला, काही काळाने आपल्याला वाटतं आपण एवढं काही रागवायला नको होतं, एवढं काही चिडायला नको होतं आपण. मग आपण सॉरी म्हणतो, चुकलं म्हणतो. पण त्या सॉरी चुकलं नाही ते मनावरचे आघात जातात का हो? नाही जात. मनावरचे व्रण जात नाही. मग अशा वेळेला, त्यावेळेला क्रोध आलेला असताना आपलं मन कसं आवरायचं? आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडणार आहेत एकदम ज्वालामुखी सारखे, त्यांना कसं मृदू करायचं? त्यासाठी एक गोष्ट आहे.
एक शिष्य असतो आणि तो का सद्गुरूंकडे येतो की त्याला असं क्रोधाला आवर नाही घालता यायचा, त्याला प्रचंड राग यायचा, कुठच्याही गोष्टी चटकन त्याचं डोकं तापायचं. म्हणून तो येतो सद्गुरूंकडे आणि सांगतो की मला क्रोधावर जरा विजय मिळवायचा आहे, मी तुमच्या आश्रमात, मला तुमच्या सहवासात काही दिवस राहायचंय. हरकत नाही म्हणाले, राहा. तर म्हणाले एक काम कर, हे बघ इथे ही भिंत आहे प्रवेशद्वारापाशी, तुला जेव्हा जेव्हा राग येईल ना तेव्हा त्याच्यावर एक खिळा ठोकायचा. एवढं कर. काही दिवसातच ती भिंत आहे ना ती खिळ्याने भरून गेली होती. आणि हा मुलाचा पण राग थोडा कमी झाला होता. सद्गुरूंच्या सहवासात, इतर आश्रमातल्या जे सहदायी होते त्यांच्या सहवासात थोडा राग त्याचा पुष्कळ काबूत आला होता. मग तो एक दिवशी म्हणाला की आता ही खेळाने भिंत भरली, काय करू ह्याचं, तर आता मला एवढा राग येत नाहीये असं. तर गुरु म्हणाले की आता खेळ सगळे काढून टाक. मग त्यांनी सगळे खेळ काढले. तर खेळ काढल्यावर प्रत्येक ठिकाणी काय होतं, ते खेळाचं भोक होतं ना. म्हणाले आता हे खेळ ही भोक आहेत ना सगळी बुजवून टाक. कशाने, शेणाने लिंपून टाक किंवा सिमेंटने भर, काही कर आणि पुन्हा ती भिंत पहिल्यासारखी कर. तर त्याने अनेक प्रकारे प्रयत्न केला, पण ती काही भिंत पूर्वीसारखी होईल का, ती पॅचवर्क केल्यासारखी दिसली ना. मग ते म्हणाले की हे आपण जेव्हा रागवतो, दुसऱ्याला बोलतो, तेव्हा असे हे आपण दुसऱ्याच्या मनावर हे खेळ ठोकतो असे. आणि मग तू किती नंतर सॉरी बोललंस की चुकलो म्हटलंस तरी ते खेळांचे व्रण बुजले जात नाहीत, ते आघात तिथेच राहतात. त्यामुळे काय करायचं, आपल्याला जेव्हा असा खूप राग येतो आणि आपण आता बोलणार दुसऱ्याला जोरात रागवून, त्यावेळेला आठवायचं आपण त्या क्षणी, अरे आपण त्याच्या मनावर खेळ ठोकायला चाललोय. त्यामुळे असं आता आणि ते नंतर काही कालं तरी ते खेळ निघणार नाहीये. त्या कशानेही ते पुसणार जाणार नाहीये ते व्रण. असं लक्षात आलं ना की लगेच काय होतं की लगेच आपले शब्द सौम्य होऊन जातात. म्हणजे आपण आवेशाने ज्या असतो ना, मग त्या मनाने आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतो, काहीतरी राजमार्ग काढतो. आणि बघा तुम्ही त्यावेळेला मग आपल्याला नंतर किती बरं वाटतं. आता आपण रागवलो ना की नंतर काय होतं की नंतर आपल्यालाच त्या राग आलेला असतो, कोणावरही रागवलं असतं की नंतर आपल्याला बेचैन होतं, आपला दिवस खराब जातो. मग अशा वेळेला तुम्ही हा उपाय करून बघा आणि बघा तुमचा क्रोध शांत होतो की नाही. थोडक्यात काय, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीविषयी चिडचिड करतो, म्हणजे काय करतो, एखाद्या गोष्टीविषयी चिडचिड करतो म्हणजे जे दुःख किंवा जे आपल्या मनात असतं ना त्याला आपण ना गोंजारून गोंजारून मोठं करतो त्याला. आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. पण अशा वेळेला कधी कधी काय असतं, कधी कधी काही सुख असतात ना, ते आपल्याला सुखी करण्यासाठी काही आनंद आपल्या भोवती फिरत असतात. पण आपण त्या एका दुःखाच्या नादात ह्या आपल्याला आनंद देणाऱ्या अनेक सुखांकडे आपण दुर्लक्ष करतो. आता तुमच्या मनात आलं असेल की जेव्हा दुःख असतं मनाला, तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता सुख देणाऱ्या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं. आपल्या मनात सतत दुःखाचेच विचार येतात, जे आपल्याला दुःख टोचते त्याचेच विचार मनात येणार ना. मग हे कसं शक्य आहे. ही पण एक जादू आहे, मी तुम्हाला सांगते की बघा, ही मला एका माझ्या नवीन मैत्रिणीने शिकवली. हा एक खेळ तिने मला, जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा तिने मला सांगितलं की हा आपण एक भेटलो की प्रथम हा खेळ खेळायचा. काय खेळ खेळायचा, तर भेटलो की आपण प्रत्येक दोघींनी एकमेकींना विचारायचं की आजच्या दिवसातली चांगली गोष्ट कोणती. मला काही प्रथम कळलं नाही आणि मी म्हणायचे नाही बाई, नाही काही आज चांगलं बरं. नाही कसं, आठव ना, काहीतरी नक्कीच असेल. मग मी काहीतरी छोटं मोठं सांगायची. पण तिच्याकडे खजिना असायचा. ती किती छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. मी रस्त्यावरनं चालले होते तर ओलांडताना एक आंधळी मुलगी उभी होती, अंध मुलगी. तिला मी हात धरून तिला मी पलीकडे नेलं. दुसरं समजा केळीचं साल एक पडलं होतं वाटेत जाताना, मी स्वतःहून कोणी न सांगता उचलून ते कचऱ्याच्या डब्यात टाकलं. चालले होते, अचानक वारा आला आणि पारिजातकाचं झाड होतं आणि त्याची फुलं टपाटप टपाप माझ्याच अंगावर पडली. गाडीत चढले, गर्दी होती, घामाघूम होऊन पुढे उभे राहिले, तर समोरच्या बाईच्या पाठीवर असं घेतलेलं जे तान्ह बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसलं. अशा तिच्या गोष्टी ऐकल्या आणि मग मला पण काही काही गोष्टी नवीन आठवायला लागल्या की आज कधी भाकरी केली, टमदिशी फुगली. आणि अच्छा, म्हातारीचं पीस घरात आलं आणि ते घरभर फिरत होतो आणि मी पण त्याला फूक मारत मारत त्याच्या भोवती पाठोपाठ नाचले. अशा किती गाणी. आज सकाळी रात्रभर पाठ टेकले अंथरुणाला आणि किती 8 तास मस्त झोप झाली. घरी आले दमून, सुनेने पटकन कॉफीचा कप हातात दिला. अशा कितीतरी गोष्टी मला आठवायला लागल्या आणि मग एक दुःखाची गोष्ट त्याच्या भोवती ती न आठवता ह्या सुखाच्या गोष्टी नंतर आठवायला लागल्या. आणि जेव्हा मी सांगायचे तेव्हा ते सुख पुन्हा मनात यायचं.
आणि त्या पुन्हा सुखाचा आनंद मिळायचा. आणि त्याच्यानंतर दुःखाच्या गोष्टी कमी व्हायला लागल्या, या सुखाच्या गोष्टी आठवायला लागल्या. मग मी आता तर एक नेम केलाय. काय नेम केलाय मी? की मी रात्री अंथरुणावर पाठ टेकली, की मी स्वतःला आधी मी मनालाच विचारते, मैत्रीण भेटो न भेटो, मी विचारते, आज मी कोणती बरं चांगली गोष्ट केली? हं? आणि मग मला ते काहीतरी उत्तर मिळतं, तो प्रसंग माझ्या मनात जागा होतो आणि मग चटकन झोप लागते. बघा, तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. बघा, आपण जेव्हा देवाच्या आपण समजा एखादं देऊळ आहे त्याच्यासमोरून जात असतो आणि कधी-कधी आपल्याला आत जायला वेळ नसतो, घाई असते. पण आपण नमस्कार बाहेरून असा करतो ना, म्हणजे आपण देवळात देव आहे की नाही हे माहीत असतं, पण देवळात देव आहे या विश्वासाने आपण असं बाहेरून नमस्कार करतो. तसंच माझ्या या शब्दांवर तुम्ही विश्वास ठेवा आणि रोज झोपताना विचारा, की आज काय घडलं माझ्या आयुष्यात आनंदाचं? आज मी माझ्या रात्री झोपताना मी सांगणार आहे, की आज आधारमाला पुष्पामध्ये आज मी 100 लोकांना मी हा सुखाचा मंत्र दिलेला आहे. पण तुम्ही पण मला इच्छा आहे, की तुम्ही पण हा सुखाचा मंत्र रोज जपायचा. हा प्रयोग तुम्ही सुद्धा सगळ्यांनी करून बघावाच. हं. माझ्यासाठी कराल ना तुम्ही एवढे सगळेजण? नक्की कराल ना? धन्यवाद. धन्यवाद संपदाताई. अतिशय ओघवतं अशी तुमची वाणी, सहज सुंदर असे शब्द, असं भाषण आज आम्हाला ऐकायला मिळालं. मी सुरुवातीला आधारमालामध्ये आतापर्यंत येऊन गेलेल्या 20 जणांची यादी वाचली आणि आता 21वं कोण याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात धाकधूक होती. जे तुम्हाला ओळखत नसतील त्यांच्याबद्दल मी बोलतेय. तर मला वाटतं अतिशय योग्य वक्ता आपल्याला आजच्या शेवटच्या पुष्पाला मिळाला होता. त्यांचे पुरस्कार सुरुवातीला संगीताने सांगितले आणि मला वाटतं ठाणे भूषणकडे वाटचाल करणाऱ्या अशा आमच्या या संपदाताई आहेत. अतिशय छोटे छोटे प्रसंग पण किती जिवंत केले त्यांनी, नाही का? आता मी अंजली लेले यांना विनंती करते की त्यांनी संपदाताई आणि सगळ्या उपस्थितांचे आभार मानावे. तत्पूर्वी परत एकदा आधार रेखेविषयी बोलते. आधार रेखा हा एक कर्करुग्ण यांच्यासाठी असलेला सपोर्ट ग्रुप आहे आणि आम्ही लवकरच एक नवीन योजना घेऊन आपल्या पुढे येणार आहोत आणि ती योजना म्हणजे ठाणे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथपर्यंत बसची सेवा देण्यात येणार आहे. कर्करुग्ण आणि त्याच्याबरोबर त्याचा एक नातेवाईक डिसेंबरच्या शेवटी ही योजना सुरू होतीये. आम्हाला सर्व प्रकारची मदत म्हणजे मनुष्यबळ आहे, आर्थिक बळ आहे, पेशंट्स पर्यंत ही माहिती पोहोचवणं आहे, अशी सर्व प्रकारची मदत तुम्ही सगळेजण नक्की कराल याची मला खात्री आहे. तर आता अंजली लेले यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या संपदाताई यांचे आभार मानावेत. अंजली. धन्यवाद रश्मीताई. ऐकू येत आहे का? हो, येत आहे. हॅलो. धन्यवाद संपदाताई. तुम्ही सांगितलेला सुखाचा कानमंत्र आम्ही नक्की लक्षात ठेवू आणि व्याख्यान संपताना आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली आहे आणि खूप फ्रेश वाटतंय आम्हाला. विषय तसा अवघड आणि जड वाटत होता, पण धन्यवाद. तुम्ही तो इतका मिश्किल शैलीत आणि सुंदर सांगितलाय की आम्हाला खूप छान वाटतंय. आपल्या सर्वांच्या विचारांना चालना देणारं हे व्याख्यान होतं. कडूगोड अनुभवांकडे अलिप्त भावनेने बघता येणं, त्या अनुभवांचा पुढच्या वाटचालीसाठी उपयोग करणं आणि कटुता न ठेवता वाईटातूनही चांगलं शोधणं हे काम कठीण आहे. पण हे संपदाताईंनी आपल्याला त्यांच्या रसाळ शैलीत अतिशय सुंदर सांगितलंय आज. त्यांच्या कथनात अनुभव सिद्ध शहाणपण तर आहेच, पण सर्वत्र मंगल शोधण्याची त्यांची वृत्तीही दिसली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य अंतर्भूत आहे. भारतीय तत्वज्ञान आध्यात्मिक आरोग्य हा पैलूही महत्वाचा समजते. प्रत्येक अनुभवाकडे पॉझिटिव्हली कसे बघता येईल अशी मानसिकता बाळगणारी व्यक्ती आध्यात्मिक आरोग्याच्या दिशेनेही प्रवास करेल हे निश्चित. आणि मला वाटतं आजचं व्याख्यान या आरोग्यविषयक व्याख्यानमालेची सांगता करण्यासाठी अतिशय समर्पक होते. संपदाताईंनी आपलं मन आपणासमोर मोकळं केलं आणि आपल्याला आपले त्यांच्याशी समांतर असलेले आपल्या आयुष्यातले प्रसंग आठवले. एप्रिल फुलची मजेदार फजिती ऐकून खूप मज्जा वाटली. माणसं जोडण्याचा कानमंत्र पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर प्रत्येकजण आपलाच असतो, हा एक विचार अगदी लक्षात ठेवण्याजोगा. त्यांच्या कथनातला त्यांचा प्रामाणिकपणा पदोपदी जाणवतो. स्वतःची फजिती सांगणे अहंकार नसलेल्या व्यक्तीलाच शक्य असते आणि संपदाताई हे करू शकल्या, हे त्यांचं मोठेपण.
दिस टू शल पास हे पक्क मनात ठेवणारा सहसा निराश हताश होणार नाही. आनंद देणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची जादू मात्र माहीत हवी. परमेश्वराच्या अस्तित्वाचे भान ठेवणे, सुखदुःखाकडे समत्व भावनेने पाहणे हे आपल्याला जमले पाहिजे, हे आज आम्हाला या व्याख्यानातून जाणवलं. यशवंतराव वेणुताई चव्हाण, यशवंत देव, शरद पोंक्षे, प्रवीण डवणे या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात केली याचे किस्से आम्हाला खूप काही शिकवून गेले. सबका शुक्रिया अदा करो, जो उठाते है उनका भी और जो दबाते है उनका भी. रण जिंकण्यापेक्षा मन जिंकणे महत्वाचे, अशा अनेक विचार शलाका आजच्या व्याख्यानात आपल्याला सापडल्या. अतिशय समर्पक अशा कवितांनी, गोष्टींनी हा विषय खूप मनोरंजक झाला संपदाताई, आणि तुम्ही आम्हाला तासभर अगदी खिळवून ठेवलं. संपदाताईंच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेची सांगता करताना खूप आनंद होत आहे. ठाणे शहराचे जे सांस्कृतिक वैभव आहे त्यात अत्रेकट्टा हा एक महत्वाचा भाग आहे. त्याची सुरुवात करून तो सतत 20 वर्ष जागता ठेवण्याचं महत्वाचं कार्य संपदाताईंनी केलं. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा सळसळता उत्साह, ऊर्जा आणि समाजातील आशादायक प्रकाशकण वेचण्याची वृत्ती, सेवाभावी संस्थांना मदतीचा हात देण्याची कळकळ जाणवते. संपदाताई, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आधाररेखा प्रतिष्ठानतर्फे आणि आम्हा सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.